गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आपण कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स ह्या टॉपिक विषयी डिस्कस करणार आहोत. सीसीएमपी एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स ॲज अ पार्ट ऑफ लॉंग क्वेश्चनही विचारला जाऊ शकतो. तर लॉंग क्वेश्चन मध्ये कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स एकतर अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रगच्या लॉंग क्वेश्चनचा पार्ट असू शकतो. क्लासिफाय अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्स, राईट डाऊन मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, युजेस, ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स, किंवा अंजायनाच्या मॅनेजमेंटवर जो लॉंग क्वेश्चन येतो, क्लासिफाय अँटी अँजायनल ड्रग्स, राईट डाऊन मेकॅनिझम, युजेस, ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. अंजायना बरोबर जास्त करून नायट्रेट्सवर लॉंग क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस आहे, कारण ते ड्रग ऑफ चॉईस आहे अंजायनामध्ये, ग्लिसरॉल ट्रायनायट्रेट. पण कधी कधी दुसरा ग्रुपही विचारला जातो. तर असे दोन लॉंग क्वेश्चन कॅल्शियम चॅनल ब्लॉकरशी रिलेटेड आहे. तर बुक्समध्ये त्रिपाठीमध्ये कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स हे अंजायनाच्या टॉपिकमध्ये मेन्शन केलेला आहे. टॉपिक तो पूर्ण कॅल्शियम चॅनल ब्लॉकर विषयीचे डिटेल्स, परंतु आपण सेपरेट घेत आहोत. आणि शॉर्ट नोट विचारायचं झाला कॅल्शियम चॅनल ब्लॉकरवर, तर युजेस ऍडव्हर्स इफेक्ट वर शॉर्ट नोट येऊ शकते. इन्युमरेट कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स, युजेस ऑफ कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स, किंवा दोन ग्रुप आहे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स मध्ये, डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आणि नॉन डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स, यातला फरक विचारला जाऊ शकतो. तर त्या विषयात आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. कॅल्शियम चॅनल विषयी डिस्कस करणार आहोत. टाईप ऑफ कॅल्शियम चॅनल, इनिशियल पार्ट एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचा नाहीये, पण जस्ट आपल्याला माहित पाहिजे काय आहे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स मध्ये, कोणकोणते टाईप्स येतात. ओके, ते आपण पाहणार आहोत. तर जनरली तीन टाईपचे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स हे स्मूथ मसल्स आणि अदर सेल्सवर असतात. तर त्यामध्ये व्होल्टेज गेटेड कॅल्शियम चॅनल्स आहेत, त्याला व्होल्टेज सेन्सिटिव्ह कॅल्शियम चॅनल म्हणतात. रिसेप्टर ऑपरेटेड चॅनल्स आहे आणि लीक चॅनल्स आहे. तर व्होल्टेज सेन्सिटिव्ह चॅनल्स म्हणजे जे मेम्ब्रेनचं ऍक्शन पोटेन्शियल आहे त्यावर त्यांची ओपनिंग डिपेंड असते. मेम्ब्रेन पोटेन्शियल 40 मिली पेक्षा कमी झालं तर ते ओपन होता आणि कॅल्शियम एंट्री इनसाइड द सेल होते. म्हणजे कॅल्शियम व्होल्टेज सेन्सिटिव्ह कॅल्शियम चॅनल ओपन झाले तर कॅल्शियमची एंट्री सेलमध्ये होते, आणि स्मूथ मसल्स असतील तर स्मूथ मसलचं कॉन्ट्रॅक्शन होतं, हार्ट मसलचं कॉन्ट्रॅक्शन होतं, कार्डियक मसलचं. एस ए नोडवर कॉन्ट्रॅक्शन ऑफ द सॉरी एस ए नोड रिस्पॉन्सिबल फॉर इम्पल्स जनरेशन, एव्ही नोडवर कंडक्शन वाढतं, तर असे त्याचे ऍक्शन्स होतात. तर व्होल्टेज सेन्सिटिव्ह चॅनल म्हणजे त्यांचं ओपनिंग जे मेम्ब्रेनचं जे ऍक्शन पोटेन्शियल डिफरन्स असतो त्यावर डिपेंड असतं. हे कोणी तुम्हाला एक्झाम मध्ये विचारणार नाही, जस्ट तुम्हाला माहित पाहिजे व्होल्टेज. रिसेप्टिव्ह ऑपरेटिव्ह चॅनल्स म्हणजे कसं की त्या रिसेप्टरमध्ये आयन चॅनल्स लोकेटेड असतो, त्या रिसेप्टरवर अगोनिस्ट किंवा लिगॅंड बाइंड होतो आणि ते चॅनल ओपन होतं आणि कॅल्शियमची एंट्री होते. फॉर एक्झाम्पल, नॉरएड्रेनालिन कॅल्शियम चॅनल ओपन करतं रिसेप्टर ऑपरेटेड आणि कॅल्शियमची एंट्री करतो. त्यात आपण डिटेल जाणार नाही, ते पण आजच्या लेक्चरचा पार्ट नाही. रिसेप्टर ऑपरेटेड चॅनल. आणि तिसरे आहेत लीक चॅनल. लीक चॅनल हे रेस्टिंग सेलला कॅल्शियम चॅनल ओपन करू शकतात. मेकॅनिकल स्ट्रेच जेव्हा होतं त्यावेळेस मसल स्ट्रेच होतात, त्यावेळेस हे लीक चॅनल ओपन होतात, कॅल्शियमची एंट्री सेलमध्ये होते, त्यांना लीक चॅनल असं म्हणतात. तर यामध्ये व्होल्टेज सेन्सिटिव्ह कॅल्शियम चॅनलचे तीन टाईप आहे: एल टाईप कॅल्शियम चॅनल, टी टाईप कॅल्शियम चॅनल आणि एन टाईप कॅल्शियम चॅनल. एल टाईप, टी टाईप आणि एन टाईप हे तीन टाईप्स आहे व्होल्टेज सेन्सिटिव्ह कॅल्शियम चॅनलचे. आता त्यातही डिटेलमध्ये तुम्हाला कोणीही विचारणार नाही, फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की एल टाईप म्हणजे लॉंग लास्टिंग, टी टाईप म्हणजे ट्रान्झियंट आणि एन म्हणजे न्यूरोनल.
एल टाईप लॉंग लास्टिंग म्हणजे ते ओपन झाल्यावर जास्त वेळ ते ओपन राहतात, त्यामुळे त्यांना लॉंग लास्टिंग म्हणतात. टी टाईप म्हणजे ट्रान्झिएंट, म्हणजे कॅल्शियम चॅनल हे ओपन झाले तर काही वेळापुरतेच ओपन राहतात, लगेच क्लोज होतात. आणि एन म्हणजे न्यूरोनल, मुख्यतः ते न्यूरॉनवर असतात. तर यापैकी आज आपण एल टाईप कॅल्शियम चॅनल ब्लॉकर डिस्कस करणार आहोत. तर मुख्यतः एल टाईप कॅल्शियम चॅनलचे लोकेशन हे कुठं असतात, तर ते हार्ट आणि स्मूथ मसलवर असतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. दीज आर द टू इम्पॉर्टंट लोकेशन ऑफ एल टाईप कॅल्शियम चॅनल्स. अदर ठिकाणी पण एल टाईप कॅल्शियम चॅनल असतात, ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि टी टाईप कॅल्शियम चॅनल मुख्यतः CNS रिलेटेड आपण त्याचे ऍक्शन्स पाहणार आहोत. तर ब्रेनमध्ये हे टी टाईप कॅल्शियम चॅनल्स मुख्यतः असतात न्यूरॉन्सवर. आणि टी टाईप कॅल्शियम चॅनल्स ब्लॉकर्स जे आहे ते आपण इपिलिप्सी मध्ये यूज करतो. इथोसक्सिमाइड नावाचा जो ड्रग आहे तो टी टाईप कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आहे. एन मीन्स न्यूरोनल, ते मुख्यतः न्यूरॉन्सवर असतात. आणि ते जेव्हा एन टाईप कॅल्शियम चॅनल ओपन होतात तेव्हा कॅल्शियम एंट्री होते न्यूरॉन्स प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये, आणि न्यूरोट्रान्समीटरच्या रिलीज मध्ये त्यांचा रोल आहे. तर आता कॉन्सन्ट्रेशन आपण एल टाईप कॅल्शियम चॅनल वर करणार आहोत. तर एल टाईप कॅल्शियम चॅनल कुठं कुठं असतात ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहिलं आहे हार्ट विषयी आपण डिस्कस करूया. हार्टमध्ये कार्डियाक मसलवर एल टाईप कॅल्शियम चॅनल प्रेझेंट असतात. आणि कार्डियाक मसलचं एक्साइटेशन अँड कॉन्ट्रॅक्शन, म्हणजे थोडक्यात आपण म्हणू शकतो कार्डियाक मसलच्या कॉन्ट्रॅक्शनसाठी ह्या कॅल्शियम चॅनलचं म्हणजे कॅल्शियमचं यूज होतं. म्हणजे जेव्हा हार्ट मधले कॅल्शियम चॅनल ओपन होतात तर कॅल्शियम एंट्री कार्डियाक मसल मध्ये होते. कार्डियाक मसलवरचे कॅल्शियम चॅनल ओपन झाल्यावर कॅल्शियम एंट्री होते आणि कार्डियाक मसलचं कॉन्ट्रॅक्शन होतं. तर कार्डियाक मसल सोडून हार्टवर एल टाईप कॅल्शियम चॅनल कुठे असतात, तर एल टाईप कॅल्शियम चॅनल SA नोडवर असतात, AV नोडवर असतात. तर SA नोडवर कॅल्शियम चॅनल ओपन झाले तर कॅल्शियमची एंट्री SA नोड मध्ये होते, आणि त्यामुळं इम्पल्स जनरेशन होतं, म्हणजेच हार्ट रेट वाढण्यास मदत होते. आणि AV नोड मधले कॅल्शियम चॅनल्स ओपन झाले तर कॅल्शियम एंट्री झाल्यामुळं पॉझिटिव्हिटी सेलच्या आतमध्ये वाढते आणि डिपोलरायझेशन होतं. डिपोलरायझेशन झालं तर सेल ऍक्टिव्ह होते. AV नोड ऍक्टिव्ह झाला तर ऍट्रियामधून व्हेंट्रिकल मध्ये कंडक्शन वाढणार आहे. तर हे कॅल्शियम चॅनल ओपन झाल्यावर काय घडतं ते मी तुमच्याशी डिस्कस केले. तर कॅल्शियम चॅनल ब्लॉक जर करणारे ड्रग दिले, हे कॅल्शियम चॅनल हार्टवरचे ब्लॉक करणारे ड्रग आपण दिले, तर कार्डियाक मसलचे कॅल्शियम चॅनल ब्लॉक झाले तर कार्डियाक कॉन्ट्रॅक्शन कमी होईल. कार्डियाक कॉन्ट्रॅक्शन कमी झालं म्हणजे निगेटिव्ह आयनोट्रॉपिक इफेक्ट येईल, त्यामुळे कार्डियाक आउटपुट कमी होईल. एसए नोडचे कॅल्शियम चॅनल ब्लॉक झाले तर इम्पल्स जनरेशन कमी होईल, पेशंटचा हार्ट रेट कमी होईल, ब्रॅडिकार्डिया होईल. एव्ही नोडवरचा इम्पल्स जनरेशन एव्ही नोडवरचे कॅल्शियम चॅनल ब्लॉक झाले तर ऍट्रियामधून व्हेंट्रिकल मध्ये सिग्नल जाणार नाही, त्यामुळं कंडक्शन स्लो होईल, इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड वाढेल. आणि त्यामुळं ते ड्रग आपण अरेथमियात यूज करू शकतो. तर निगेटिव्ह आयनोट्रॉपिक, निगेटिव्ह क्रोनोट्रॉपिक, निगेटिव्ह ड्रोमोट्रॉपिक इफेक्ट कॅल्शियम चॅनल ब्लॉकर मुळे दिसून येते. जसं बीटा ब्लॉकरच्या ऍक्शन्स होत्या हार्टवर, तशाच कॅल्शियम चॅनल ब्लॉकरच्या आहेत, बरोबर. तर हे मुख्यतः हार्टवरचे ऍक्शन झाले. स्मूथ मसलवर ही कॅल्शियम चॅनल प्रेझेंट असतात. आणि स्मूथ मसलचे कॅल्शियम चॅनल ओपन झाले तर कॅल्शियम एंट्री स्मूथ मसल मध्ये होते, आणि कॅल्शियम स्मूथ मसल मध्ये एंटर झाल्यावर स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्शन होतं, स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्शन होतं. ओके. जर कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आपण यूज केले तर कॅल्शियमची एंट्री स्मूथ मसल मध्ये होणार नाही, आणि कॅल्शियम मेडिएटेड स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्शन होणार नाही, स्मूथ मसल रिलॅक्स होतील. तर स्मूथ मसल रिलॅक्सेशन ही कॅल्शियम चॅनल ब्लॉकरची नेक्स्ट ऍक्शन आहे. तर हार्ट स्मूथ मसल्स पाहिले. आणि दोन अजून ठिकाणी कॅल्शियम चॅनल प्रेझेंट असतात, एंडोक्राईन सेल्स, बीटा सेल ऑफ लँगरहॅन्स आपण पाहिले, त्याच्यावर कॅल्शियम चॅनल प्रेझेंट असतात. आणि कॅल्शियम एंट्री बीटा सेल मध्ये झाली तर कॅल्शियम मेडिएटेड एक्झोसाइटोसिस ऑफ द इन्सुलिन होतं. म्हणजे कॅल्शियम चॅनल्स ओपन झाल्याने हार्मोन्स, म्हणजे हार्मोनल
सेल जे आहे, एंडोक्राईन सेल जे आहे, जे हार्मोन रिलीज करतात, त्यामध्ये जर कॅल्शियम चॅनल प्रेझेंट, त्यातले जे कॅल्शियम चॅनल आहे ते ओपन झाले, तर कॅल्शियम एंट्री एंडोक्राईन सेल्स मध्ये होते आणि त्या सेलमधून हार्मोन रिलीज वाढतं. तर कॅल्शियम मेडिएटेड इन्सुलिन रिलीज तुम्हाला माहित आहे. जर कॅल्शियम चॅनल ब्लॉक्स करणारे ड्रग दिले, तर हे इन्सुलिन रिलीज कमी होणार आहे. बरोबर आहे. इन्सुलिन रिलीज कमी झालं तर शुगर युटिलायझेशन इफेक्ट होऊ शकतं. पण हा इफेक्ट हाय डोसला जास्त दिसून येतो. डायबेटिक पेशंटमध्येही आपण कॅल्शियम चॅनल ब्लॉकर वापरतो, परंतु विथ कॉशन आपण वापरले पाहिजे. म्हणजेच काय, एंडोक्राईन सेलवरचे कॅल्शियम चॅनल जे आहेत ते जर ब्लॉक करणारे ड्रग आपण दिले, तर हार्मोनल रिलीज फ्रॉम एंडोक्राईन सेल अफेक्ट होऊ शकतं आणि त्याचा परिणाम बॉडीवर होऊ शकतो. त्याचप्रमाणे न्यूरॉन्सवरही काही प्रमाणात एल टाईप कॅल्शियम चॅनल्स प्रेझेंट आहे प्रीसिनेप्टिक न्यूरॉनवर. आणि प्रीसिनेप्टिक न्यूरॉनमध्ये व्हेसिकलमध्ये न्यूरोट्रान्समीटर स्टोअर असते. तर हे नॉर्मली कॅल्शियम चॅनल ओपन झाल्यानंतर कॅल्शियमची एंट्री न्यूरोनल सेलमध्ये होते आणि कॅल्शियम मेडिएटेड एक्झोसाइटोसिननी न्यूरोट्रान्समीटरचं रिलीज हे सिनेप्टिक क्लेपमध्ये होतं. मग हे कॅल्शियम चॅनल ब्लॉक झाले तर ट्रान्समीटर रिलीज पण कमी होणार आहे. ओके. तर एल टाईप कॅल्शियम चॅनलचा अजून एक फंक्शन आहे की न्यूरॉन्सवरचे एल टाईप कॅल्शियम चॅनल ओपन झाले तर कॅल्शियम एंट्री प्रीसिनेप्टिक न्यूरॉन मध्ये होऊन न्यूरोट्रान्समीटर रिलीज होतं. आणि त्याच वेळेस आपण असंही पाहिलं की कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स यूज केले तर काय होईल, न्यूरोट्रान्समीटर रिलीज इनहिबिट होणार आहे. ओके. तर हे झाले एल टाईप कॅल्शियम चॅनलचे लोकेशन आणि एल टाईप कॅल्शियम चॅनल ओपन झालं तर काय घडू शकतं आणि एल टाईप कॅल्शियम चॅनल ब्लॉक झालं तर काय घडू शकतं. इथपर्यंत पाठ लक्षात आलंय तुमच्या? हे बेसिक ओव्हरऑल मी डिस्कस केलेलं आहे. ओके. म्हणजे तुम्हाला तर थोडक्यात लक्षात आलं की हार्टची रिलेटेड कॅल्शियम चॅनल प्रेझेंट असतात. हार्टमध्ये कार्डियाक मसल, एस ए नोड, एव्ही नोड हे तीन लोकेशन तुमच्या लक्षात आले. स्मूथ मसलवर कॅल्शियम चॅनल प्रेझेंट असतात एल टाईप. अजून एंडोक्राईन सेलवर असतात आणि न्यूरोनल सेलवर असतात. तर हे चार ठिकाणचे लोकेशन तुमच्या लक्षात आले आणि त्याच्यामुळे काय घडतं ते लक्षात आलं आणि ते ब्लॉक करणारे ड्रग दिले. म्हणजे फिजिओलॉजी जर माहित असेल, कॅल्शियम चॅनल ओपन झाले तर काय होतं ते माहित असेल, तर कॅल्शियम चॅनल ब्लॉक केलं तर काय होईल ते लक्षात यायला सोपं जातं. त्यामुळे दोन्ही गोष्टी मी डिस्कस केल्यात. खूप इझी टॉपिक आहे. फक्त आता आपल्याला ड्रग विषयी जाणून घ्यायचं आहे की कॅल्शियम चॅनल ब्लॉकर चे एक्झाम्पल काय. तर एल टाईप कॅल्शियम चॅनल ब्लॉकर जे ड्रग आहेत, जे एल टाईप व्होल्टेज गेटेड कॅल्शियम चॅनल ब्लॉक करतात. ओके. त्यामध्ये त्यांच्या मेन ऍक्शन हार्ट ब्लड वेसलशी रिलेटेड आहे. त्यामध्ये दोन ग्रुप आहे. ओके. डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आणि नॉन डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स. जे तुम्हाला परिचित जास्त आहेत, ओके, ते डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आहेत. ओके. त्यामध्ये अम्लोडिपिन नावाचा ड्रग तुम्हाला सर्वांनाच माहित असेल. हायपरटेन्शन मध्ये आपण तो यूज करतोय. आणि हे डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकरचे जर नावं पाहिले तर सगळ्यांचं स्पेलिंग डिपिननी एंड होत आहे. तर निफिडिपिन, निमोडिपिन, नायट्रेनडिपिन हे तीन ड्रग यांनी स्टार्ट होणार आहे. निफेडिपिन, निमोडिपिन, नायट्रेनडिपिन. नंतर अम्लोडिपिन, फेलोडिपिन, लर्कॅनडिपिन, क्लेव्हिडिपिन, बेनिडिपिन, खूप सारे एक्झाम्पल आहे. त्यातले 3 ते 4 एक्झाम्पल लक्षात ठेवावे तुम्ही, सगळे लक्षात राहणार नाही. हे झाले डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स. नॉन डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर जे आहे त्यामध्ये दोन ड्रग आहे, व्हरापामिल आणि डिल्टेयाझेम. व्हरापामिल हा फिनिल अल्किल अमाइन ग्रुपचा आहे. केमिकल स्ट्रक्चर त्याचं फिनिल अल्किल अमाइन ग्रुपशी रिलेटेड आहे. आणि डिल्टेयाझेम हा बेन्झोथायझिपाईन्स ग्रुपशी रिलेटेड आहे. जर लक्षात नाही राहिलं तर नॉन डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल मध्ये डायरेक्ट डॅश करून व्हरापामिल, डिल्टेयाझेम असं तुम्हाला मेन्शन करायचं आहे. तर हे झाले कॅल्शियम चॅनल ब्लॉकरचे एक्झाम्पल. दोन ग्रुप आहे, डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स, नॉन डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स. क्लिअर? आणि ह्यामध्ये एक फरक आहे, तो तुम्हाला सांगणार आहे मी, तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर यांची प्रीडॉमिनंट ऍक्शन, मेजर ऍक्शन आपण म्हणू शकतो. मेजर ऍक्शन हे स्मूथ मसल्स ऑफ द ब्लड वेसलवर आहे.
कशावर आहे? स्मूथ मसल्स ऑफ द ब्लड वेसल्स. ओके. आणि जे नॉन डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आहे त्यांची प्रिडॉमिनंट ऍक्शन ही हार्टवर आहे. हा फरक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि याच्यावर थोडे फार्मेकोलॉजिकल ऍक्शन दोन्ही ग्रुपच्या डिफर होणार आहे. तर डायहायड्रोपायरिडिनची मेजर साईट ऑफ ऍक्शन ब्लड वेसल, नॉन डायहायड्रोपायरिडिनची मेजर साईट ऑफ ऍक्शन हार्ट. हा फरक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. कारण त्याच्यामुळं काही फार्मेकोलॉजिकल ऍक्शन मध्ये डिफरन्स जो येणार आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला डायहायड्रोपायरिडिन नॉन डायहायड्रोपायरिडिनचा डिफरन्स पण लक्षात ठेवायला मदत होईल. ओके. तर हे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स स्मूथ मसलवर, हार्टवर, एंडोक्राईन सेल्सवर, न्यूरोनल सेल्सवर आहेत. हे हेट्रोजेनिक असतात. मग काही कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स हार्टवरचे कॅल्शियम चॅनल ब्लॉक करतात, काही कॅल्शियम चॅनल ब्लॉकर ब्लड वेसलचे स्मूथ मसल्सवर जास्त ऍक्ट होतात किंवा स्मूथ मसल्सवर जास्त ऍक्ट होतात आणि ते कॅल्शियम चॅनल प्रिडॉमिनेटली ब्लॉक करतात. तर हा फरक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. कमिंग टू द नेक्स्ट. आता कॅल्शियम चॅनल्स ओपन झाल्यानंतर स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्शन होतं. आता थोडं आपण डिटेलमध्ये जाणार आहोत. हे जरी नाही आठवलं तुम्हाला तरीही टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला एवढं जरी तुम्ही लिहिलं कॅल्शियम चॅनल ब्लॉकर acts on the smooth muscles and block calcium channel. Calcium is responsible for smooth muscle contraction. So due to calcium channel blocker, calcium will not enter into the smooth muscle. So calcium mediated smooth muscle contraction will not occur. It results in smooth muscle relaxation. Smooth muscle relaxation is an action, is an pharmacological effect, is a pharmacological effect of calcium channel blockers on the smooth muscle. एवढं तुम्हाला लक्षात ठेवता येईल. बरोबर आहे. आता आपण थोडं डिटेल मध्ये जाणार आहे. हे एक्झाम मध्ये नाही आठवलं तरी इट्स ओके, त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. पुढचा एक फ्लो चार्ट मी तुम्हाला दाखवलाय. तर काय होतं, स्मूथ मसल कसे रिलॅक्स होतात ते सांगितलेलं आहे. तर जनरली स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट कॅल्शियमची एंट्री झाल्यावर कसं होतं हे मी तुम्हाला सांगणार आहे. आता हे स्मूथ मसलचं स्ट्रक्चर आहे, तुम्हाला डिस्प्ले झालंय, दिसते? हो ओके. सर. ओके. आता हा पहा कॅल्शियम चॅनल प्रेझेंट आहे स्मूथ मसल्सवर. तर हे स्मूथ मसलचं स्ट्रक्चर आहे. तर कॅल्शियम चॅनल ओपन झाल्यानंतर कॅल्शियमची एंट्री स्मूथ मसल्स मध्ये होते. ओके. आणि हा कॅल्शियम स्मूथ मसल मध्ये कॅल्म्युड्युलिन बरोबर कॉम्प्लेक्स करतो. कशा बरोबर कॉम्प्लेक्स करतो? कॅल्म्युड्युलिन. आणि कॅल्शियम कॅल्म्युड्युलिन कॉम्प्लेक्स तयार होतं. कॅल्शियम कॅल्म्युड्युलिन कॉम्प्लेक्स. हा कॉम्प्लेक्स एका एन्झाईमला ऍक्टिव्हेट करतो. त्या एन्झाईमचं नाव आहे मायोसिन लाईट चेन कायनेज. मायोसिन लाईट चेन कायनेज एन्झाईम ऍक्टिव्हेट झाल्यामुळं हा एन्झाईम स्मूथ मसलमध्ये ऍक्टिन आणि मायोसिन फिलामेंट असतात. ऍक्टिन आणि मायोसिन फिलामेंटचं कपलिंग झालं, ते जवळ आले तर स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट होतात. ऍक्टिन आणि मायोसिन फिलामेंट जवळ येण्यासाठी मायोसिन फिलामेंटचं फॉस्फोरायलेशन झालेलं पाहिजे. फॉस्फोरायलेटेड मायोसिन फिलामेंट ऍक्टिव्ह फॉर्म आहे आणि तो म्हणजे तो फॉस्फोरायलेटेड मायोसिन लाईट जो आहे तो मायोसिन फॉस्फोरायलेटेड फॉर्म मधला ऍक्टिंग बरोबर कंबाईन होतो. ऍक्टिंग मायोसिन कपलिंग होतं आणि मग स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट होता. तर स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्शन साठी ऍक्टिंग मायोसिन फिलामेंटचं कपलिंग होणं महत्वाचं आहे. ऍक्टिंग आणि मायोसिन फिलामेंटचं, त्यासाठी मायोसिनचं फॉस्फोरायलेशन झालं पाहिजे. तर हा जो मायोसिन लाईट चेन कायनेज एन्झाईम आहे, हा मायोसिन फिलामेंटचं फॉस्फोरायलेशन करतो आणि फॉस्फोरायलेटेड मायोसिन ऍक्टिन बरोबर कंबाईन होतं. ऍक्टिंग मायोसिन कपलिंग होतं आणि मग स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट होतात. तर ह्या स्टेप्स कॅल्शियमची एंट्री स्मूथ मसल मध्ये झाल्यावर होते. म्हणजे कॅल्शियम एंटर सुद्धा स्मूथ मसल्स. ओके. ओके. आता इथं एक स्टेप अजून सांगायची राहिली. ह्या इथं सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम पण असतं स्मूथ मसल मध्ये, त्यात कॅल्शियम स्टोअर असतो. तर हा जो कॅल्शियम आहे स्मूथ मसल मध्ये, हा एंटर झाल्यानंतर हा कॅल्शियम ह्या
सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये जो कॅल्शियम स्टोअर आहे त्याचं पण रिलीज वाढवतो. म्हणजे स्मूथ मसल मध्ये सायटोप्लाझम मध्ये कॅल्शियमची लेवल खूप वाढते आणि स्मूथ मसल मध्ये हा कॅल्शियम कॅल्मोड्युलिन बरोबर कॉम्प्लेक्स तयार करतो. कॅल्शियम कॅल्मोड्युलिन कॉम्प्लेक्स हे कॉम्प्लेक्स एका एन्झाईमला ऍक्टिव्हेट करतं, मायोसिन लाईट चेन कायनेज. मायोसिन लाईट चेन कायनेज एन्झाईम मायोसिन फिलामेंटचं फॉस्फोरायलेशन करतं. फॉस्फोरायलेटेड मायोसिन ऍक्टिन बरोबर कंबाईन होतं आणि ऍक्टिंग मायोसिन कपलिंग होऊन स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट होतात. जर आपण कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स यूज केले तर काय होईल? नो एंट्री ऑफ कॅल्शियम into the smooth muscle, no release of calcium from sarcoplasmic reticulum, no formation of calcium calmodulin complex, no activation of myosin light chain kinase enzyme, no phosphorylation of myosin filament. Due to that, there will be no coupling between actin myosin. आणि त्याच्यामुळं स्मूथ मसल रिलॅक्स होतील. थोडक्यात काय, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स दिल्याने स्मूथ मसल रिलॅक्स होतात. त्याचं कारण काय आहे? कॅल्शियम चॅनल ब्लॉकर दिल्याने देर इज नो एंट्री ऑफ कॅल्शियम इंटू द स्मूथ मसल आणि त्याचा परिणाम काय होतो? ऍक्टिन मायोसिन कपलिंग होत नाही. ऍक्टिन मायोसिन कपलिंग होत नाही. ऍक्टिन मायोसिन कपलिंग झाले तर कॉन्ट्रॅक्शन होतं. ऍक्टिन मायोसिन कपलिंग नाही झाली तर कॉन्ट्रॅक्शन होणार नाही, स्मूथ मसल रिलॅक्स होतील. तर ऍटलिस्ट एवढे जरी लक्षात ठेवला पॉइंट की देर विल बी नो ऍक्टिंग मायोसिन कपलिंग ड्यू टू ब्लॉकेज ऑफ कॅल्शियम चॅनल ब्लॉकर, तर त्यामुळे स्मूथ मसल रिलॅक्स होतात. तर हाच एक फ्लो चार्टच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलेलं आहे, हाऊ स्मूथ मसल रिलॅक्स ड्यू टू यूज ऑफ calcium channel blockers. So calcium channel blocker block L type calcium channel, no entry of calcium into the smooth muscle. तुम्हाला आता स्टेप सगळे आठवायचे आहे. नो रिलीज ऑफ कॅल्शियम फ्रॉम सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम, नो फॉर्मेशन ऑफ कॅल्शियम कॅल्मोड्युलिन कॉम्प्लेक्स, नो ऍक्टिव्हेशन ऑफ मायोसिन लाईट चेन कायनेज एन्झाईम, नो फॉस्फोरिलेशन ऑफ मायोसिन फिलामेंट, नो कपलिंग ऑफ ऍक्टिंग मायोसिन, स्मूथ मसल रिलॅक्स. हे जर आठवलं नाही सगळं तर पहिला पार्ट लक्षात ठेवायचा, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स ब्लॉक एल टाईप कॅल्शियम चॅनल आणि ड्यू टू दॅट देर इज नो कपलिंग ऑफ ऍक्टिंग मायोसिन फिलामेंट. एवढं जरी लिहिलं तरी मोर दॅन इनफ आहे. लक्षात आलं स्मूथ मसल कसे रिलॅक्स होतात? येस सर. ओके. सर आणि हाच सेम फिनॉमिना आपलं न्यूरोट्रान्समीटर रिलीज होण्यासाठी पण आहे ना? नाही, न्यूरोट्रान्समीटर रिलीज व्हायला काय होतं, कॅल्शियम मेडिएटेड एक्झोसाइटोसिस होते. कॅल्शियम एंटर होतं प्री सिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये आणि कॅल्शियम मेडिएटेड एक्झोसाइटोसिस होते. म्हणजे काय होतं की हे समजा आता न्यूरोट्रान्समीटर आहे प्री हे सिनॅप्टिक व्हेसिकल्स मध्ये जे हा स्टोअर असलेले येस हा न्यूरोट्रान्समीटर आहेत तर ते ते फक्त एक्झोसाइटोसिस होतील, हा ते बाहेर एक्झोसाइटोसिस ढकलले जातील. बाहेर ढकलले जातील. म्हणजे हा व्हेसिकल ह्या मेम्ब्रेनला अटॅच होईल आणि एक्झोसाइटोसिस होईल. तर ती प्रोसेस वेगळी, फक्त त्याला कॅल्शियमच लागतो. कॅल्शियम एंटर होतं, कॅल्शियम मेडिएटेड न्यूरोट्रान्समीटर रिलीज वाढतं. त्याचप्रमाणे एंडोक्राईन सेलमध्ये समजा बीटा सेल ऑफ लँगरहॅन्स आहे, त्यात इन्सुलिन स्टोअर आहे, बरोबर आहे. तर कॅल्शियम चॅनल ओपन झाले तर कॅल्शियमची एंट्री होते आणि कॅल्शियमची एंट्री झाल्यामुळं हे इन्सुलिनचं एक्झोसाइटोसिस प्रोसेसने व्हेसिकल मधून रिलीज वाढतं. तर कॅल्शियम इज इम्पॉर्टंट फॉर न्यूरोट्रान्समीटर रिलीज, कॅल्शियम इज इम्पॉर्टंट फॉर एक हार्मोन रिलीज. आणि कॅल्शियम हॉर्मोन चॅनल रिलीज. मग कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स यूज केले तर न्यूरोट्रान्समीटर रिलीज ऍफेक्ट होऊ शकतो, हार्मोनल रिलीज पण ऍफेक्ट होऊ शकतं. फक्त ते ऍट हायर डोसला होतं, ते आता हायर डोसला होतं. म्हणजे डायबेटिक पेशंटमध्ये कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स यूज केले तर ते इन्सुलिनचं रिलीज कमी करू शकतात. इन्सुलिनचं रिलीज कमी झालं तर शुगर युटिलायझेशन हायपरग्लायसेमिया होईल मग. होऊ शकतो. हायर डोसला कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स यूज केलं तर हायपरग्लायसेमिया होऊ शकतं. परंतु असं नाही की कॅल्शियम चॅनल ब्लॉकर डायबेटिक पेशंटमध्ये कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. म्हणजे तुम्ही हायपरटेन्शन ट्रीट करायला डायबेटिक पेशंटमध्ये कॅल्शियम चॅनल ब्लॉकर ऍड करू शकतात. पण थेरॅप्युटिक डोस मध्ये दिलं तर काही होणार नाही, फक्त थेरापिटिक हायर. हायर डोसला वाढ म्हणजे थेरापिटिक डोसला चान्सेस कमी आहेत. डोस लॉंग तेवढाच टर्म आहे. यूजला सर एम्लोडिपिनचा साईड इफेक्ट आहेच येतो. आहे ना, लॉंग टर्म यूजला आहे हायपरग्लायसेमिया. पण आता कसं आहे की प्रत्येक पेशंटला होईलच असं आपण म्हणू हो शकत नाही. आता काही म्हणजे किती इन्सुलिन रिलीज इनहिबिट होतं त्याच्यावर सगळं आहे. ठीक आहे. तर
ते ह्या जे आता हे कॅल्शियम चॅनल जे आहे ना, हे हेट्रोसायक्लिक आहे. म्हणजे कॅल्शियम चॅनल हार्टवरचे, कॅल्शियम चॅनल ब्लड व्हेसलवरचे, कॅल्शियम चॅनल एंडोक्राईन सेलवरचे, कॅल्शियम चॅनल न्यूरोनल सेलवरचे, हे हेट्रोसायक्लिक म्हणजे त्यांचा स्ट्रक्चरमध्ये थोडा फरक आहे. त्यामुळं आपण जे कॅल्शियम चॅनल यूज करतो, मी तुम्हाला सांगितले की डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकरची प्रीडॉमिनंट ऍक्शन ब्लड व्हेसलवर आहे आणि नॉन डायहायड्रोपायरिडिनची प्रीडॉमिनंट ऍक्शन हार्टवर. हार्टवर आहे. तर त्या कॅल्शियम चॅनलच्या स्ट्रक्चरमध्ये सगळीकडे बदल असल्यामुळं थोडा थोडा ते पर्टिक्युलर साईटला काही ड्रग जास्त ऍक्ट होतात. त्यामुळं हे जे ड्रग आहेत हे एंडोक्राईन सेलवर आणि न्यूरोनल सेलवर कमी ऍक्ट होता ऍज कम्पेअर टू ब्लड व्हेसल आणि हार्ट. त्याच्यामुळं डायबेटिस पेशंटमध्ये पण आपण कॅल्शियम चॅनल ब्लॉकर यूज करतो, असं काही कॉन्ट्रा इंडिकेशन नाही. पण तुम्ही हे म्हणू शकता की हायपरग्लायसिमियाची रिस्क वाढते. बरोबर आहे? ठीक आहे. ओके. आता जसं कॅल्शियम चॅनल स्मूथ मसल मध्ये आल्यावर स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्शन होत होतं, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर यूज केलं तर स्मूथ मसल रिलॅक्सेशन होईल हे कळलं. तसंच कार्डियाक मसल मध्ये कॅल्शियम चॅनल एंटर झाल्यावर कार्डियाक मसलचं कॉन्ट्रॅक्शन होतं. त्यामुळे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर यूज केले तर कार्डियाक मसलमध्ये कॅल्शियम एंटर होणार नाही. कॅल्शियम एंटर नाही झाला तर कार्डियाक मसलचं रिलॅक्सेशन होईल. इतकं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. आता स्मूथ मसल मध्ये एंटर झाल्यानंतर कॅल्शियम चॅनल ब्लॉकर स्मूथ मसलचं कॉन्ट्रॅक्शन करत होते. स्मूथ मसल मध्ये कॅल्शियम एंटर झाल्यावर स्मूथ मसल मध्ये एंटर झाल्यावर कॅल्शियम मेडिएटेड स्मूथ मसलचं कॉन्ट्रॅक्शन होत होतं. ते कसं होत होतं ते मी तुमच्याशी डिस्कस केले. कॅल्शियम कॅल्मोडिलिन कॉम्प्लेक्स, नंतर मायोसिन लाईट चेन कायनेज ऍक्टिव्हेशन, फॉस्फोरायझेशन, मायोसिन चेन, मायोसिन फिलामेंट, ऍक्टिव्ह मायोसिन कपलिंग, हे सगळ्या गोष्टी मी डिस्कस केल्या. आणि स्मूथ मसल्स रिलॅक्स कसे होतात कॅल्शियम चॅनल ब्लॉकर यूज केल्यावर त्याचा फ्लो चार्ट पण मी तुमच्याशी डिस्कस केलाय. आता कार्डियाक मसल मध्ये थोडा फरक आहे, बाकी काही नाही. कार्डियाक मसल मध्ये काय होतं की ओके, कार्डियाक मसल मध्ये कॉन्ट्रॅक्शन कसं होतं हे मी पहिले तुमच्याशी डिस्कस करत आहे. स्मूथ मसल प्रमाणेच कार्डियाक मसल मध्ये ही केल टाईप कॅल्शियम चॅनल ओपन झाले तर कॅल्शियम एंटर होतं कार्डियाक मसल मध्ये. तो कॅल्शियम सायटोप्लाझम मध्ये आला मसलच्या, तर तुम्हाला मी सांगितलंय की सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम जो स्ट्रक्चर मसल मध्ये असतो त्यात कॅल्शियम स्टोअर असतो. तर हा जो कॅल्शियम एंटर होतो, हा कॅल्शियम सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम मधलं कॅल्शियम रिलीज करायला स्टिम्युलेटिंग फॅक्टर आहे. त्यामुळे कार्डियाक मसलच्या सायटोप्लाझम मध्ये कॅल्शियम जास्त होतो. हा कॅल्शियम मग कार्डियाक मसलचं कॉन्ट्रॅक्शन करतात. तिथं पण ऍक्टिंग मायोसिन कपलिंगच होते. फक्त ती कशी होते तिथं थोडा फरक आहे. हे जे कॅल्शियम जो कार्डियाक मसल मध्ये वाढलेला आहे तो कॅल्शियम कार्डियाक मसल मध्ये ट्रोपोनिन बरोबर कंबाईन होतो. कॅल्शियम ट्रोपोनिन कॉम्प्लेक्स तयार होतं आणि हा कॅल्शियम ट्रोपोनिन कॉम्प्लेक्स ऍक्टिन मायोसिन कपलिंग करायला मदत करतो कार्डियाक मसल मध्ये. आणि ऍक्टिंग मायोसिन कपलिंग झालं तर कार्डियाक मसल कॉन्ट्रॅक्ट होतात. मग कॅल्शियम चॅनल ब्लॉकर यूज केल्याने काय होणार आहे? नो एंट्री ऑफ कॅल्शियम चॅनल ब्लॉकर नो एंट्री ऑफ द कॅल्शियम चॅनल ब्लॉकर यूज केल्याने काय होणार आहे? जर कार्डियाक मसलचं आपण पाहिलं तर नो एंट्री ऑफ कॅल्शियम टू द कार्डियाक मसल, नो रिलीज ऑफ कॅल्शियम फ्रॉम सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम, ओके, no formation of calcium troponin complex, no coupling of active myosin filament, calcium muscle relax, cardiac muscle relax, cardiac muscle relax. ओके. तर हा एक फ्लो चार्ट कार्डियाक मसल रिलॅक्स कसं होतं त्यासाठी आहे. नाही आठवलं तर डायरेक्ट तुम्हाला दोन्ही ठिकाणी लिहायचंय. ड्यू टू यूज ऑफ कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स, कॅल्शियम एंट्री इंटू द स्मूथ मसल अँड कार्डियाक मसल इनहिबिटेड,
सो कॅल्शियम मेडिएटेड ऍक्टिंग मायोसिन कपलिंग विल नॉट अकर. हा एक वर्ड याचा सारांश आहे. देअर विल बी नो ऍक्टिंग मायोसिन कपलिंग. मग स्मूथ मसल रिलॅक्स होतील, कार्डियाक मसल रिलॅक्स होतील. ठीक आहे. आता आपण फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन्स तुमच्याशी मी डिस्कस करणार आहे. आणि डायहायड्रोपायरिडिन आणि नॉन डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर चा तो फरक आहे, तो आता तुम्हाला इथं लक्षात ठेवायचा आहे. तुम्हाला मी सांगितलेलं आहे डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकरची प्रिडॉमिनंट ऍक्शन ही ब्लड व्हेसलवर आहे आणि नॉन डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर जे आहे, ओके, त्यांची प्रिडॉमिनंट ऍक्शन काय आहे? हार्टवर आहे. ओके, बरोबर आहे. ठीक आहे. तर आता डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल यूज केले तर ब्लड व्हेसलचं काय होणार आहे? स्मूथ मसल रिलॅक्स झाल्या तर काय होईल? व्हॅसोडायलिटेशन होईल का व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन? डायलिटेशन. व्हॅसोडायलिटेशन. आणि आर्टरी आणि व्हेनचा जर विचार केला तर डायहायड्रोपायरिडिन रिस्पॉन्सिबल फॉर आर्टेरिओ डायलिटेशन आणि आर्टेरिओ डायलिटेशन झाल्यामुळे आफ्टर लोड कमी होतो. हे झालं डायहायड्रोपायरिडिनची प्रिडॉमिनंट ऍक्शन. डायहायड्रोपायरिडिनची प्रिडॉमिनंट ऍक्शन ब्लड व्हेसलवर आहे आणि ते ब्लड व्हेसल रिलॅक्स करतात, आर्टेरिओ डायलिटेशन होतं. आणि आर्टेरिओ डायलिटेशन झालं तर टीपीआर कमी होणार आहे आणि टीपीआर कमी झालं तर ब्लड प्रेशर कमी होणार आहे. म्हणजे डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर जर निफिडिपिन अँब्लोडिपिन ब्लड प्रेशर कमी कसं करतात असं तुम्हाला कोणी विचारलं तर डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर काय कमी करतात? टीपीआर, टोटल पेरिफेरल रेजिस्टन्स. ओके, मग आपल्याला माहिती आहे ब्लड प्रेशर इज ए प्रॉडक्ट ऑफ कार्डियाक आउटपुट इंटू टीपीआर. बरोबर आहे. मग ब्लड प्रेशर कमी करणारे ड्रग एक तर कार्डियाक आउटपुट कमी करतील किंवा टीपीआर कमी करतील किंवा दोन्ही कमी करतील. टीपीआर म्हणजे टोटल पेरिफेरल रेजिस्टन्स, तर तो आर्टेरियल रिलॅक्सेशन कॉन्ट्रॅक्शनवर डिपेंड आहे. तर डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर जसे निपिडिपिन आहे, अँब्लोडिपिन आहे, ते प्रिडॉमिनंटली ब्लड व्हेसलवर ऍक्ट होतात, आर्टेरिओ डायलिटेशन करतात आणि आर्टेरिओ डायलिटेशन केल्यामुळे टोटल पेरिफेरल रेजिस्टन्स काय होतो? कमी होतो आणि त्याच्यामुळे काय होतं? ब्लड प्रेशर कमी होतं. आणि त्यामुळं डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर ऍज ए फर्स्ट लाईन अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग म्हणून आपण कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्सच्या ग्रुपमधले जे करायचे असेल तर ते यूज करतो. लक्षात आलं? ब्लड व्हेसलवरची ऍक्शन. हो सर. ओके ओके. हार्टवर कोणते हार्टवर कोणते कॅल्शियम चॅनल ब्लॉकरचे ऍक्शन प्रिडॉमिनंट आहे? नॉन डीएचपी. नॉन डीएचपी. मग त्यामध्ये कोणते आहे? डिल्टियाझामाइन, व्हॅरापेमिल. व्हरापामिल, डिल्टॅझेम आणि व्हरापामिल. मग याच्यावर ते काय करतील? हार्टवर कार्डियाक मसलचं रिलॅक्सेशन होईल. बरोबर. ठीक आहे. त्यामुळं कार्डियाक आउटपुट काय होईल? डिक्रीज होईल. कॉन्ट्रॅक्शन नाही होणार ना कार्डियाक मसलचं, कार्डियाक आउटपुट काय होईल? डिक्रीज होईल. एसए नोड मधून इम्पल्स जनरेशन होणार नाही, त्यामुळे हार्ट रेट काय होईल? कमी होईल. ओके. एव्ही नोड मधलं कंडक्शन कमी होईल कॅल्शियम चॅनल ब्लॉकर यूज केल्यामुळं. एव्ही कंडक्शन डिले झालं, ओके, तर इम्पल्स आर्टऱ्यामधून व्हेंट्रिकल मध्ये स्लोली ट्रान्सफर होईल. ओके, सो डिक्रीज एव्ही कंडक्शन. म्हणजे थोडक्यात यांना कोणती ऍक्शन आहे? निगेटिव्ह आयनोट्रॉपिक ऍक्शन, निगेटिव्ह क्रोनोट्रॉपिक ऍक्शन, निगेटिव्ह ड्रोमोट्रॉपिक ऍक्शन. लक्षात आलं? म्हणजे व्हरापामिल आणि डिल्टॅझेम हार्टवर कार्डिओ डिप्रेसंट ऍक्शन करतात. हार्टवर कोणते ऍक्शन करतात? कार्डिओ डिप्रेसंट. म्हणजे कार्डियाक आउटपुट कमी करतील, हार्ट रेट कमी करतील, हेवी कंडक्शन कमी करतील. ही नॉन डायहायड्रोपायरिडिनची हार्टवरची
ऍक्शन आहे नॉन डायहायड्रोपायरिडिन, नॉन डीएचपी हार्टवर प्रिडॉमिनंट ऍक्शन करतात. त्यामुळं व्हरापामिल, दिल्टॅझेम हार्ट रेट कमी करतात, एव्ही कंडक्शन कमी करतात, कार्डियाक आउटपुट कमी करतात. लक्षात आलं तुमच्या हे हो सर. हार्टवरचे? ओके. आता पुढं थोडं जे मग आता व्हरापामिल, दिल्टॅझेम प्रिडॉमिनंटली कुठं यूज होतात? व्हरापामिल, दिल्टॅझेम प्रिडॉमिनंटली आपण अरेथमिया मध्ये यूज करतो. कशात यूज करतो? अरेथमिया मध्ये, ज्याच्यात हार्ट रेट खूप वाढलेला आहे. ओके, टॅकी अरेथमिया आहे, ऍट्रियल फ्लटर आहे, ऍट्रियल फिब्रिलेशन आहे, त्यात व्हरापामिल, दिल्टॅझेमचा यूज जास्त आहे कार्डियक अरेथमिया मध्ये. बरोबर आहे? ठीक आहे. व्हरापामिल, दिल्टॅझेम ब्लड वेसलवर पण ऍक्ट होता, परंतु कमी प्रमाणात होतात. ब्लड वेसलवर डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकरची ऍक्शन प्रॉमिनंट आहे. म्हणजे व्हरापामिल, दिल्टॅझेम ब्लड वेसलवर स्मूथ मसल रिलॅक्सन करून टीपीआर कमी करणार आहे, पण त्याच्यापेक्षा त्यांची ऍक्शन हार्टवर प्रिडॉमिनंट आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बरोबर आहे? ठीक आहे. आता जो फरक आहे तो मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. ओके. आता मला जो फरक आहे, नॉन डायहायड्रोपायरिडिनची कॅल्शियमवर सॉरी नॉन डायहायड्रोपायरिडिनची हार्टवर ऍक्शन काय होती? इनहिबिटरी का स्टिम्युलंट आहे? इनहिबिटरी. ओके, ठीक. आता डायहायड्रोपायरिडिनची ऍक्शन काय आहे ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. डायहायड्रोपायरिडिनची डायरेक्ट ऍक्शन म्हणजे जास्त ऍक्शन कशावर आहे? ब्लड वेसलवर आहे. आणि काही प्रमाणात ऍक्शन हार्टवर आहे. डायरेक्ट ऍक्ट झालं तर इनहिबिटरीच इफेक्ट येणार आहे, परंतु ब्लड व्हेसलची ऍक्शन ही प्रॉमिनंट आहे. आणि ब्लड व्हेसलच्या ऍक्शन मुळे काय होतं तुम्हाला लक्षात आलंय? डायहायड्रोपायरिडिन काय करतात? व्हॅसो डायलेटेशन करतात. व्हॅसो डायलेटेशन मुळे टीपीआर कमी होतो. टीपीआर कमी झाल्यामुळे ब्लड प्रेशर काय होतं? ब्लड प्रेशर काय ब्लड प्रेशर काय होईल? डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर मुळे कमी होईल. बरोबर? कमी होईल. हो. आता यामुळं काय होतं ते सांगणार आहे. जेव्हा जेव्हा आपण व्हॅसोडायलेटर प्रॉपर्टी वाले ड्रग देतो, ओके, जे ड्रग व्हॅसोडायलेटेशन करतात आणि ब्लड प्रेशर कमी करतात, अशा ड्रगमुळं ब्रेनमध्ये बॅरो रिसेप्टर ऍक्टिव्हेट होतात. कोणते रिसेप्टर? बॅरो रिसेप्टर. आणि बॅरो रिसेप्टर काय करतात? म्हणजे व्हॅसोडायलेटेशन झालं, आर्टेरिओ डायलेटेशन झालं, त्यामुळं टीपीआर कमी झाला, त्यामुळे ब्लड प्रेशर कमी झाला. ब्लड प्रेशर कमी झाला तर ब्रेनमध्ये सिग्नल जात आहे की ब्लड प्रेशर कमी आहे. बॅरो रिसेप्टर ऍक्टिव्हेट होतात. बॅरो रिसेप्टर सिम्पॅथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट करतात. म्हणजे इन रिस्पॉन्स टू डिक्रीज ब्लड प्रेशर, बॅरो रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाल्यामुळं सिम्पॅथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट झाले. सिम्पॅथेटिक सिस्टीम काय रिलीज करेल? कोणती न्यूरो? नॉर ऍड्रेनालिन. नॉर ऍड्रेनालिन जर हार्टवर ऍक्ट झाला तर हार्ट रेट काय होईल? इन्क्रीज इन्क्रीज होईल. रिफ्लेक्स टॅकिकार्डिया रिफ्लेक्स टॅकिकार्डिया होईल. आणि रिफ्लेक्स टॅकिकार्डिया इज सीन विथ डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. त्याचप्रमाणे कार्डियक कॉन्ट्रॅक्शन वाढू शकतं, कार्डियक आउटपुट पण वाढू शकतं. म्हणजे डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकरची हार्टवर काय ऍक्शन आहे? इनहिबिटरी का एक्साइटरी आहे? एक्साइटरी. एक्साइटरी. आणि ही कशामुळे आहे? रिफ्लेक्स सिम्पॅथेटिक ऍक्टिव्हेशन. बरोबर आहे? मग तुम्हाला विचारलं की व्हरापामिल यूज केल्यावर हार्ट रेट का होईल? कमी होईल. बरोबर आहे? डायरेक्ट इनहिबिटरी इफेक्ट आहे. व्हरापामिल हार्टवर इनहिबिटरी इफेक्ट करतो, पण निफेडिपिन जर यूज केला तर हार्ट रेट काय होईल? टॅकिकार्डिया रिफ्लेक्स टॅकिकार्डिया होतं. रिफ्लेक्स रिफ्लेक्स टॅकिकार्डिया. टॅकिकार्डिया म्हणजे हा फरक तुमच्या लक्षात आला. बरोबर आहे? ठीक आहे. आता
डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर मध्ये खूप सारे ड्रग आहे. त्यात जे शॉर्ट ऍक्टिंग ड्रग आहे त्यांच्या बरोबर रिफ्लेक्स सिम्पॅथेटिक ऍक्टिव्हेशन हे जास्त दिसून येतं. डायहायड्रोपायरिडिल कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स मध्ये रिफ्लेक्स सिम्पॅथेटिक ऍक्टिव्हेशन हे कशामुळे जास्त दिसतं? कोणत्या कोणत्या ड्रग मध्ये? त्यातल्या त्यात जे शॉर्ट ऍक्टिंग डायहायड्रोपायरिडिन शॉर्ट ऍक्टिंग आहे, तर निफिडिपिन शॉर्ट ऍक्टिंग आहे. त्यामुळे रुटीनली हायपरटेन्शन मध्ये यूज करतो का आपण निफिडिपिन? नाही. नाही, आपण अँब्लोडिपिन यूज करतो. कारण अँब्लोडिपिन डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आहे, पण तो लॉंग ऍक्टिंग आहे. त्यामुळे रिफ्लेक्स सिम्पॅथेटिक ऍक्टिव्हेशन त्याच्याबरोबर निफिडिपिन पेक्षा कमी आहे. बरोबर आहे, निफिडिपिन पेक्षा कमी आहे. त्यामुळे अँब्लोडिपिन आपण ऍडल्ट हायपरटेन्शन जे आहे त्यात जास्त पॉप्युलर कोणता आहे? अँब्लोडिपिन निफिडिपिन पेक्षा. तर निफिडिपिन आणि अँब्लोडिपिन मध्ये रिफ्लेक्स सिम्पॅथेटिक ऍक्टिव्हेशन जास्त निफिडिपिन मुळे आहे. बरोबर आहे, ठीक. आता डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आहे आणि नॉन डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आहे. ओके, याच्यामध्ये तुम्हाला आता बीटा ब्लॉकर यूज करायचा आहे, तर कोणत्या ग्रुप बरोबर तुम्ही कंबाईन केलं पाहिजे आणि कोणत्या ग्रुप बरोबर जनरली अवॉइड केलं पाहिजे? डायहायड्रोपायरिडिन बेटा ब्लॉकर जमल. जमेल, व्हेरी गुड. हो. आणि नॉन डायहायड्रोपायरिडिन बरोबर जनरली हम्म. अवॉइड केलं पाहिजे हो, का? अवॉइड केलं. हा, का तर ते सांगतो. टक्के. बरोबर, येस येस. तर डायहायड्रोपायरिडिन, आता बीटा ब्लॉकरची ऍक्शन काय आहे हार्टवर? इनहिबिटरी इफेक्ट आहे हार्टवर. बरोबर, ते पण हार्ट रेट कमी करतात, एव्ही कंडक्शन कमी करतात, कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट कमी करतात. नॉन डायहायड्रोपायरिडिनची पण इनहिबिटरी ऍक्शन आहे हार्टवर. बरोबर आहे. मग दोन इनहिबिटरी ऍक्शन वाले ड्रग एकत्र दिले तर जास्त कार्डियक डिप्रेशनचे चान्सेस असतात. बरोबर आहे, जास्त कार्डियक डिप्रेशनचे चान्सेस असतात. पेशंट सडनली ब्रॅडी मध्ये जाऊ शकतो. म्हणून बीटा ब्लॉकर नॉन डायहायड्रोपायरिडिन बरोबर जनरली अवॉइड केले पाहिजे. परंतु बीटा ब्लॉकर जर डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर मध्ये यूज केले तर काय होऊ शकतं? तर डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर हे आर्टेरियो डायलेटेशन करतं, त्यामुळे रिफ्लेक्स टॅकिकार्डिया होतं. बरोबर आहे. रिफ्लेक्स टॅकिकार्डिया कशामुळे होतं? सिम्पॅथेटिक रिलीजमुळं. सिम्पॅथेटिक रिलीज झाल्यामुळे सिम्पॅथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट होते, नॉर ऍड्रेनालिन ऍड्रेनालिन रिलीज होतं, हार्टवर ऍक्ट होतं. कोणत्या रिसेप्टर थ्रू होतं? बीटावर. बीटा रिसेप्टर. मग जर आपण बीटा ब्लॉकर यूज केले तर डायहायड्रोपायरिडिनने जे रिफ्लेक्स सिम्पॅथेटिक ऍक्टिव्हेशन मुळे हार्टवर स्टिम्युलंट ऍक्शन येणार होती ती येईल का? नाही नाही. येणार. मग त्यामुळे हार्ट रेट वाढणार नाही, हार्ट रेट कंट्रोल राहील. म्हणून बीटा ब्लॉकर आपण डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर बरोबर यूज केला तर त्याचं बेनिफिशियल इफेक्ट आहे. त्यामुळे ते कॉम्बिनेशन रॅशनल म्हणतो. बीटा ब्लॉकर आणि नॉन डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर जनरली अवॉइड केले पाहिजे. हे रिलेटिव्ह कॉन्ट्राइंडिकेशन, एखाद्या अरेथमियाच्या पेशंटमध्ये आपण व्हरापामिल देत आहोत आणि जर कंट्रोलच होत नाही हार्ट रेट, त्यावेळेस आपल्याला बीटा ब्लॉकर ऍड करावं लागतं. म्हणजे काही असे पेशंट पण तुम्ही म्हणजे प्रॅक्टिसमध्ये पाहिले असतील ज्याला व्हरापामिल किंवा डिल्टाझेम पण चालू आहे आणि बीटा ब्लॉकर चालू आहे अरेथमियासाठी, कारण एका ड्रगनी कंट्रोल नाही होते. त्यावेळेस आपण यूज करू शकतो, पण इन जनरल आपण अवॉइड केले पाहिजे. ओके, तर हे हार्ट आणि ब्लड वेसलचे ऍक्शन तुमच्या लक्षात आलेली आहे. आता कॅल्शियम चॅनल ब्लॉकर अदर स्मूथ मसल पण रिलॅक्स करतात. ब्रॉन्कियल स्मूथ मसल, बिरेली स्मूथ मसल, इंटेस्टाइनल स्मूथ मसल, युटेराइन स्मूथ मसल म्हणून टोकोलायटिक म्हणून पण ते यूज करतात कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. आणि व्हसायकल स्मूथ मसल. ओके, तर हे पण स्मूथ मसल रिलॅक्स होतात. बरोबर आहे, ठीक आहे. परंतु ऍक्शन ही प्रॉमिनंटली ब्लड वेसल आणि हार्टशी रिलेटेड आहे. ब्रोंकियल स्मूथ मसल रिलॅक्स करता, पण ऍज ए ब्रॉन्कोडायलेटर म्हणून अस्थमात यूज करतो का आपण हे, टू ट्रीट अस्थमा? नाही, कारण प्रिडॉमिनंट ऍक्शन ब्लड वेसल आणि हार्टवर आहे. हा,
अस्थमाच्या पेशंटमध्ये जर आपल्याला हायपरटेन्शन ट्रीट करायचं असेल, त्यामध्ये कॅल्शियम चॅनल ब्लॉकर सेफर आहे, कारण हे ब्रोंकोडायलेटेशन करता येईल, मग ते ब्रोंकियल स्मूथ मसल रिलॅक्स करतात, त्यामुळे तो चांगला पॉइंट आहे. प्रोपॅनॉलॉल आपण अस्थमाच्या पेशंटमध्ये यूज करत नाही, कारण प्रोपॅनॉलॉल ब्रोंको काय करतो, कॉन्स्ट्रिक्शन करतो. कन्स्ट्रक्शन लक्षात आलं? म्हणजे अस्थमाच्या पेशंटमध्ये हायपरटेन्शन ट्रीट करायचं असेल तर आपण कॅल्शियम चॅनल ब्लॉकर प्रेफर करू शकतो. लक्षात आलं? तर ब्रॉन्कियल स्मूथ मसल, बिलेरी स्मूथ मसल रिलॅक्स होईल, त्यामुळे कधी कधी बिलेरी कोलिक मध्ये पण आपण कॅल्शियम चॅनल ब्लॉकर यूज करू शकतो. इंटेस्टायनल स्मूथ मसल रिलॅक्स होतील, युटेराईन स्मूथ मसल रिलॅक्स होतील, टोकोलायटिक इफेक्ट येईल. हे बाकीचे ऍक्शन झाले. आता आपण फार्मेकोलॉजिकल ऍक्शन ओव्हरवर पाहिलेले आहेत. इंडिव्हिज्युअल ड्रग तुम्हाला कोणीही विचारणार नाही, फक्त एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू, एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला काही ड्रगचं सॅलियंट फीचर लक्षात ठेवायचे. थिअरीमध्ये हे कोणीही विचारणार नाही. तर अँब्लोडिपिन लॉंगेस्ट ऍक्टिंग डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. आणि क्लेव्हिडिपिन हा शॉर्टेस्ट ऍक्टिंग कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आहे, एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू. निमोडिपिनचा एक क्लासिकल यूज आहे. निमोडिपिन कुठे यूज करतात हे मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. एक सीएनएस रिलेटेड कंडिशन साठी तो यूज होतो निमोडिपिन. तर एमसीक्यू साठी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, हा हायली लिपिड सोल्युबल डायहायड्रोपायरिडिन आहे आणि हा शॉर्ट ऍक्टिंग डायहायड्रोपायरिडिन आहे. तर हायली लिपिड सोल्युबल असल्यामुळे तो इझिली ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करतो. बरोबर आहे, इझिली ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करतो. तर कुठं यूज होतो हो, तर दोन कंडिशन्स मी तुमच्याशी डिस्कस करतोय. एक सब ॲरेक्नॉइड हिमोरेजचा पेशंट असेल आणि दुसरं आहे रप्चर्ड कंजेनायटल इंट्राक्रॅनियल अॅन्युरिझम. म्हणजे अॅन्युरिझम मध्ये ब्लड व्हेसल फार थिन असतात आणि त्या रप्चर होता नंतर. तर कंजेनायटल इंट्राक्रॅनियल अॅन्युरिझम रप्चर झाला किंवा सब ॲरेक्नॉइड हिमोरेज झालं, तर त्या पेशंटमध्ये काय होतं, आपल्या बॉडी त्याला रिस्पॉन्स म्हणून रिफ्लेक्स व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन करतं, सेरेब्रल व्हॅसोस्पाझम होतं. बरोबर आहे? म्हणजे सब ॲरेक्नॉइड हिमोरेज झालं एखाद्या पेशंटला, तर बॉडी त्याला रिॲक्शन म्हणून व्हॅसोस्पाझम इफेक्ट दाखवतो, सेरेब्रल व्हॅसोस्पाझम. ओके. अॅन्युरिझम रप्चर झालं, बॉडी त्याला रिस्पॉन्स म्हणून सेरेब्रल व्हॅसोस्पाझम इफेक्ट दाखवतो. आणि सेरेब्रल व्हॅसोस्पाझम झालं तर त्याच्यामुळं सेरेब्रल व्हॅसोस्पाझम झालं तर त्यामुळं ब्रेनला होणारा रक्तपुरवठा अफेक्ट होतो. ओके, व्हॅसोस्पाझम मुळे. आणि त्यामुळे न्यूरोलॉजिकल डिफिशिएट होऊ शकतं, न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम येतो ड्यू टू सेरेब्रल व्हॅसोस्पाझम. बरोबर आहे? मग अशा कंडिशनला ट्रीट करण्यासाठी किंवा अशी कंडिशन प्रिव्हेंट करण्यासाठी आपण निमोडिपिन यूज करू शकतो. निमोडिपिन काय करेल, व्हॅसो डायलेटेशन करेल. सेरेब्रल व्हॅसोस्पाझम जे आहे ते एक तर होऊ देणार नाही, किंवा झालेला असेल तर ते रिलॅक्स करेल. सेरेब्रल व्हॅसोस्पाझम इम्प्रूव्ह करेल व्हॅसो डायलेटेशन इफेक्टने, त्यामुळे न्यूरोलॉजिकल डिफिशिएट होणार नाही. म्हणजे सब ॲरेक्नॉइड हिमोरेजचा पेशंट आहे किंवा रप्चर इंट्राक्रॅनियल अॅन्युरिझमचा पेशंट आहे, याच्यात सेरेब्रल व्हॅसोस्पाझम झालं तर न्यूरोलॉजिकल डिफिशिएट होऊ शकतं. ते ते होऊ नये म्हणून, किंवा ते जर झालं असेल तर ते ट्रीट करण्यासाठी आपण व्हॅसोडायलेटर प्रॉपर्टीवाला ड्रग यूज करतो, जो इझिली ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करतो. तर निमोडिपिन खास त्याच्यासाठी प्रेफर्ड करतात. तर एमसीक्यू आला तर त्यासाठी तुम्हाला माहित पाहिजे. नायट्रेनडिपिनचा एक एमसीक्यू आहे, एक दोन एमसीक्यू. त्याला ऍडिशनल नायट्रिक ऑक्साईड रिलीजिंग प्रॉपर्टी आहे. जे ड्रग नायट्रिक ऑक्साईड रिलीज करतात, नायट्रिक ऑक्साईड व्हॅसोडायलेटरी इफेक्ट दाखवतो. ऍडिशनल व्हॅसोडायलेटरी इफेक्ट नायट्रेन डिपिनला आहे. जसं बीटा ब्लॉकर मध्ये नेबिव्होलॉल जो आहे त्याला ऍडिशनल नायट्रिक ऑक्साईड रिलीजिंग प्रॉपर्टी. तर तुम्हाला कधी हे वर्ड आला की एखाद्या ड्रगला नायट्रिक ऑक्साईड रिलीजिंग प्रॉपर्टी, तर त्याच्यामुळे व्हॅसोडायलेटेशन होतं. ओके, तर हे झालं. नायट्रेनडिपिन अजून एक गोष्ट करतो,
आता नायट्रिक ऑक्साईड रिलीज झालं ना स्मूथ मसल मध्ये, तर स्मूथ मसल रिलॅक्स होता. कसं होता? स्मूथ मसल मधलं सायक्लिक जीएमपी ची लेवल वाढते. एक लक्षात घ्या, ज्यावेळेस सायक्लिक जीएमपी किंवा सायक्लिक एएमपी स्मूथ मसल मध्ये वाढतो, त्यावेळेस स्मूथ मसल रिलॅक्स होतात. तर नायट्रेनडिपिन नायट्रिक ऑक्साईड रिलीज करून सायक्लिक जीएमपी ची लेवल वाढवतात आणि स्मूथ मसल रिलॅक्स करतात. त्याचप्रमाणे नायट्रेनडिपिन सायक्लिक एएमपी ची ही लेवल वाढवतो. कसं वाढवतो? बाय इनहिबिटिंग मेटाबॉलिझम ऑफ सायक्लिक एएमपी टू 5-AMP बाय इनहिबिटिंग फॉस्फोडायस्टेरेज एन्झाईम. सायक्लिक एएमपीच्या मेटाबॉलिझमसाठी फॉस्फोडायस्टेरेज एन्झाईम लागतो, ते पण नायट्रेनडिपिन इनहिबिट करतं. तर नायट्रिक ऑक्साईड रिलीज करून नायट्रेनडिपिन सायक्लिक जीएमपी ची लेवल वाढवतं आणि फॉस्फोडायस्टेरेज एन्झाईम इनहिबिट करून नायट्रेनडिपिन सायक्लिक एएमपी ची लेवल वाढवतं. सायक्लिक जीएमपी आणि सायक्लिक केएमपी ची लेवल वाढल्यामुळं व्हॅसोडायलेटरी ऍक्शन चांगली होते. तर हे ऍडिशनल नायट्रेनडिपिनच्या ऍक्शन आहेत. ओके. आता लॉंगेस्ट ऍक्टिंग डायहायड्रोपायरिडिन आपण अॅम्लोडिपिन म्हणलेलो आहे. जर पॅरेंटल कॅल्शियम चॅनल ब्लॉकरचा विचार केला, म्हणजे फक्त पॅरेंटल रूटने देतात, त्यात निकार्डिपिन लॉंगेस्ट ऍक्टिंग आहे. आणि निकार्डिपिन आता आपण हायपरटेन्सिव्ह इमर्जन्सी मध्ये किंवा अर्जन्सी मध्ये प्रेफर करतो. तर हायपरटेन्सिव्ह इमर्जन्सी किंवा अर्जन्सी काय आहे हे मी तुम्हाला हायपरटेन्शनच्या टॉपिकमध्ये सांगणार आहे. ज्या पेशंटमध्ये ब्लड प्रेशर खूप सडनली वाढतं, 220 सिस्टोलिक बीपी आहे, डायस्टोलिक 120 आहे, त्याला हायपरटेन्सिव्ह म्हणजे सिव्हिअर सिस्टोलिक आणि डायस्टोलिक बीपी सिव्हिअर वाढलेला असेल, तर त्याला आपण हायपरटेन्सिव्ह इमर्जन्सी म्हणतो. आणि त्यात जर ऑर्गन डॅमेज झालं तर मग ते नेक्स्ट कॉम्प्लिकेशन्स पण वाढू शकतात. तर ते ट्रीट करण्यासाठी पेशंटला ऍडमिट करून ट्रीट करणं गरजेचं असतं. तर सुरुवातीला सोडियम नायट्रोक्लोसाइड नावाचा ड्रग यूज केला जायचा. आता कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आपण ड्रग ऑफ चॉईस म्हणतो. सोडियम नायट्रोक्लोसाइड ही काही ठिकाणी यूज होतो. तर कॅल्शियम चॅनल ब्लॉकर मध्ये निकार्डिपिन आपण IV यूज करतो. क्लेव्हिडिपिन ऍज अ अल्टरनेटिव्ह टू निकार्डिपिन आहे. तर इमर्जन्सी हायपरटेन्शन मध्ये किंवा हायपरटेन्सिव्ह इमर्जन्सी मध्ये अर्जन्सी मध्ये कोणता कॅल्शियम चॅनल ब्लॉकर यूज होतो? तर निकार्डिपिन नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं. ते MCQ पॉइंट ऑफ व्ह्यू आहे हे निकार्डिपिन, हायपरटेन्सिव्ह इमर्जन्सी किंवा अर्जन्सी. ओके. तर हे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर सुटेबल असतात एल्डरली पेशंटसाठी. पेशंट विथ लो रेनिन हायपरटेन्शन असेल, त्यामध्ये पेशंट विथ डिसीजेस लाईक अस्थमा, मायग्रेन, पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज किंवा इवन आयसोलेटेड सिस्टोलिक हायपरटेन्शन मध्ये ज्यांच्यात फक्त सिस्टोलिक ब्लड प्रेशर वाढला, त्यांच्यासाठीही ते चांगले आहेत. प्रेग्नन्सीमध्ये ते सेफ आहेत. म्हणजे निफिडिपिन तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही निफिडिपिनचा यूज पाहिला असेल, बरोबर आहे? प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन असेल तर कोणकोणते ड्रग यूज होतात? तर निफिडिपिन यूज करू शकतो आपण, लॅबिटेलॉल यूज करू शकतो आपण, अल्फा मिथिल डोपा यूज करू शकतो. तर कोणता ड्रगचा यूज जास्त पाहिलाय तुम्ही टू ट्रीट हायपरटेन्शन इन प्रेग्नन्सी? हायपरटेन्शन इन निफिडिल. निफिडिपिनचा पाहिलेला आहे. बरं. बाकी लॅबिटेलॉल किंवा अल्फा मिथिल डोपा? जास्त नाही. ओके, ठीक. आता काही ठिकाणी लॅबिटॉलॉल यूज करतात, काही ठिकाणी अल्फा मिथिल डोपा यूज करतात. निफिडिपिन, मी निफिडिपिनचा तुम्हाला ड्रॉबॅक सांगितलेला आहे. शॉर्ट ऍक्टिंग असल्यामुळे त्यांना रिफ्लेक्स काय होऊ शकतं? टेकिकार्ड. मग त्यामुळे निफिडिपिनचा ड्रॉबॅक जो आहे तो जनरली त्याची शॉर्ट ड्युरेशन ऑफ ऍक्शन मुळे दिसून येतो ना. तर आपण जे यूज करतो ना निफिडिपिन, ते सस्टेन रिलीज टॅबलेट मध्ये यूज करतो आपण. सस्टेन रिलीज टॅबलेट मुळे काय होतं? निफिडिपिन स्लोली रिलीज होतो आणि सस्टेन रिलीज टॅबलेट मुळे त्याची ड्युरेशन ऑफ ऍक्शन काय होते? वाढते. सस्टेन रिलीज म्हणजे काय? दिल्यानंतर स्लोली रिलीज होतं टॅबलेट मधून, आणि स्लो रिलीज झाल्यामुळे त्याची ऍक्शन वाढणार आहे. म्हणून निफिडिपिन पहा, तुम्ही प्रेग्नन्सी मध्ये जे ब्रँड यूज करत असताना तुम्ही डेफिनेटली ते सस्टेन रिलीज टॅबलेट असणार आहे.
ठीक आहे. तर प्रेग्नन्सीमध्ये कॅल्शियम चॅनल ब्लॉकर सेफ आहे. एसी इनिबिटर एआरबी यूज करतो का आपण प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शनला? एसी इनिबिटर एआरबी काल आपण डिस्कस केलं, यूज करतो का नाही? एसी इनिबिटर एआरबी, कॅप्टोप्रिल, एनालाप्रिल किंवा किंवा लोसार्टॅन वगैरे प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शनला यूज नाही करत. नाही करत, कारण ते टेरेटोजेनिक आहेत. ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. एसी इन्हिबिटर एआरबीज यूज करत नाही. इव्हन डायुरेटिक आपण यूज करत नाही. तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. एसी इन्हिबिटर एआरबीज दीज आर टेरेटोजेनिक ड्रग, त्यामुळे नॉट प्रिफर टू ट्रीट हायपरटेन्शन इन प्रेग्नन्सी. 2 मार्कला असा क्वेश्चन आला तर तो क्लिअर होईल तुमचा. ठीक आहे, ओके. ऍडव्हर्स इफेक्ट काय आहे कॅल्शियम चॅनल ब्लॉकरचे? तर एक लक्षात घ्या, ऍक्शन वरूनच तुम्हाला लक्षात ठेवायचे. डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर, नॉन डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम ब्लॉकरचे हार्ट रिलेटेड काय ऍडव्हर्स इफेक्ट येईल? डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर रिफ्लेक्स टॅकिकार्डिया करतील, बरोबर आहे. आणि नॉन डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स ब्रॅडिकार्डिया करतील, बरोबर आहे. लक्षात आलं? हा एक डिफरन्स तुम्हाला लक्षात ठेवलाय. त्यानंतर व्हॅसोडायलेटरी प्रॉपर्टीमुळं व्हॅसोडायलेटेशन झालं तर हायपोटेन्शन होऊ शकतं. व्हॅसोडायलेशन जे ड्रग करतात ते ड्रग थ्रोबिंग हेडेक करतात किंवा पल्सेटाईल हेडॅक थ्रोबिंग हेडॅक. ओके. नायट्रेट्स जे आहेत जीटीएन ते पण व्हॅसोडायलेटरी ड्रग आहे. जे जे ड्रग व्हॅसोडायलेटेशन करतात त्यांना हायपोटेन्शन, थ्रोबिंग हेडॅक आणि फ्लशिंग. फ्लशिंग म्हणजे रेडनेस ऑफ द पर्टिक्युलर स्किनचा पार्ट होतो फ्लशिंग, ड्यू टू व्हॅसोडायलेटेशन. ब्लड फ्लो तिकडं वाढतं आणि फ्लशिंग होतं. हा जो ऍडव्हर्स इफेक्ट आहे हा क्लासिकल आहे. क्लासिकल ऍडव्हर्स इफेक्ट आहे कॅल्शियम चॅनल ब्लॉकरचा. अँकल इडिमा. जसं ड्राय कप हा एसी इनिबिटर एआरबीचा क्लासिकल ऍडव्हर्स इफेक्ट आहे, तसा कॅल्शियम चॅनल ब्लॉकरचा क्लासिकल ऍडव्हर्स इफेक्ट जो आहे तो अँकल इडिमा आहे. अँकल इडिमा. तुम्ही काही पेशंट ऑब्झर्व केले असतील जे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर, प्लेन कॅल्शियम चॅनल ब्लॉकरवर आहेत, त्यांना काही दिवसांनी अँकल इडिमा डेव्हलप होतो. त्याचमध्ये स्मूथ मसल इंटेस्टाइनचे रिलॅक्स झालं तर कॉन्स्टिपेशन होऊ शकतं. म्हणजे फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन वरूनच तुम्हाला ऍडव्हर्स इफेक्ट लक्षात ठेवायचे. थ्रोबिंग हेडॅक, हायपोटेन्शन, फ्लशिंग, अँकल इडिमा आणि कॉन्स्टिपेशन. आता अँकल इडिमेचं का होतं त्यात मी डिटेल जाणार नाही. ओके. त्याचं रिझन जे आहे त्यात आपण डिटेल जाणार नाही. फक्त अँकल इडिमा जो आहे म्हणजे त्यामध्ये प्री कॅपिलरी ब्लड वेसल जास्त डायलेट होता पोस्ट कॅपिलरी पेक्षा, त्यामुळे कॅपिलरी मध्ये कॅपिलरी मध्ये म्हणजे अँकल रिजन मध्ये तिथं ब्लड हे होतं ऍक्युम्युलेट आणि नंतर तिथं इडिमा डेव्हलप होतं. तर अँकल इडिमा इज अ क्लासिकल ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. शॉर्ट ऍक्टिंग डायहायड्रोपायरिडिन रिफ्लेक्स टॅकिकार्डिया करतात. नॉन डायहायड्रोपायरिडिन व्हरापामिल दिल्टियाझम ब्रॅडिकार्डिया करतात. निफिडिपिन अंजायनाच्या पेशंटमध्ये यूज केला तर अंजायनाची फ्रिक्वेन्सी पॅराडॉक्सिकली वाढते. म्हणजे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर अंजायनामध्ये यूज करतो आपण, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आपण यूज करतो अंजायनामध्ये, परंतु लॉंग ऍक्टिंग डायहायड्रोपायरिडिन आपण यूज केलं पाहिजे. निफिडिपिन यूज केला तर रिफ्लेक्स सिम्पॅथेटिक ऍक्टिव्हेशन मुळे हार्टचं वर्क पॅराडॉक्सिकली वाढू शकतं. त्यामुळे निफिडिपिन अंजायनाच्या पेशंटमध्ये आपण अवॉइड करायचं. अदर कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आपण यूज करू शकतो. इनफॅक्ट कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आर युजफुल इन अंजायना. ओके. निफिडिपिन मुळे रिफ्लेक्स सिम्पॅथेटिक ऍक्टिव्हिटी वाढते, त्याच्यामुळं एमआयच्या पेशंटमध्ये मॉर्टॅलिटी वाढलेली दिसून आली क्लिनिकल ट्रायल्स मध्ये. त्याच्यामुळं प्लेन निफिडिपिन आपण एमआयच्या पेशंटमध्ये अवॉइड करायचं. ओके. परंतु निफिडिपिन वी कॅन सेफली ऍडमिनिस्टर्ड अलॉंग विथ बीटा ब्लॉकर आणि डिगॉक्सिन. बीटा ब्लॉकर आणि डिगॉक्सिन दोन्हीही हार्टवर इन्हिबिटरी इफेक्ट दाखवतात, त्यामुळं रिफ्लेक्स सिम्पॅथेटिक ऍक्टिव्हेशन निफिडिपिन मुळे जे होतं
ते आपण अवॉइड करू शकतो. तर निफिडिपिन बीटा ब्लॉकर कॉम्बिनेशन चांगलं आहे. ओके, निफिडिपिन डिगोक्सिन कॉम्बिनेशन चांगलं आहे. एल्डरली पेशंट मध्ये कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स यूज केल्यामुळं ओके युरिन वॉइडिंग डिफिकल्टी वाढू शकते. एल्डरली मेलमध्ये काय होतं की प्रोस्टेट साईज वाढलेली असते. त्यात हे ड्रग स्मूथ मसल्स ऑफ द ब्लॅडर रिलॅक्स करतात आणि स्मूथ मसल ऑफ द ब्लॅडर रिलॅक्स झाल्यामुळं युरिन वॉइडिंग डिफिकल्टी वाढते, म्हणजे युरिन कंप्लीट होत नाही. ओके, तर जे ड्रग्स युरिनरी ब्लॅडर स्मूथ मसल रिलॅक्स करतात त्या ड्रग बरोबर हा इफेक्ट दिसून येतो. आणि मेनली एल्डरली पेशंट मध्ये काय दिसतं, त्यांच्यात प्रोस्टेट साईज वाढलेली असते, ऑलरेडी युरिन कंप्लीट त्यांची बाहेर पडत नाही. त्यात आपण कॅल्शियम चॅनल ब्लॉकर दिल्याने स्मूथ मसल ब्लॅडरचे रिलॅक्स होतात, त्यामुळं अजून युरिन बाहेर पडायला डिफिकल्टी जाते. ओके, त्यानंतर गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लेक्स डिसीज जो आहे GERD, इट इज वर्सन बाय ऑल डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. कारण स्पिंक्टर रिलॅक्स होता त्याच्यामुळं, आणि त्यामुळं GERD ऍग्रिवेट होऊ शकतो, ऍग्रिवेट होऊ शकतो. ओके, तर हे झाले ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स. काही म्हणजे लॉंग क्वेश्चनच्या पार्टमध्ये हे तुम्हाला माहित पाहिजे. ओके, युजेस कुठं आहे, कुठं कुठं यूज होतं, तर कुठं कुठं यूज पाहिला तुम्ही कॅल्शियम चॅनल ब्लॉकरचा? युजेस जर विचारले तुम्हाला, कोणते युजेस माहिती कॅल्शियम चॅनल ब्लॉकरचे? कुठं कुठं यूज होतो कॅल्शियम चॅनल ब्लॉकर? युजेस काही सांगू शकता तुम्ही? युजेस ऑफ कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. हायपरटेन्शन. येस, हायपरटेन्शन. ओके, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला आता हायपरटेन्शन माहिती आहे, मग त्यात तुम्ही काय लिहायला पाहिजे की कसं यूज होतं, कसं यूज होतं ट्राय करा. बरोबर आहे तुमचं, हायपरटेन्शन काय कसा बीपी कमी होईल त्यांनी? डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकरनी एम्लोडिपिन दिल्यावर. एम्लोडिपिन दिल्यावर बीपी कमी कसा होईल? व्हॅसो डायलेटेशनमुळे. बरोबर आहे, व्हॅसो डायलेटेशन. व्हॅसो डायलेटेशन झालं तर TPR कमी होईल. ती गोष्ट त्यात लिहायची युजेस मध्ये तुम्हाला. बरोबर आहे. मग फर्स्ट चॉईस ड्रग, फर्स्ट लाईन अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग आहे. लॉंग ऍक्टिंग डायहायड्रोपायरिडिन आपण प्रेफर करतो, ते लिहू शकता तुम्ही. अस्थमाच्या पेशंटमध्ये ते सेफ आहे. पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज असेल त्यात, हायपरटेन्शन असेल त्यात सेफ आहे. त्या गोष्टी तुम्ही मेन्शन करू शकतात. तर फर्स्ट यूज इज हायपरटेन्शन. व्हेरी गुड. The calcium channel blockers are the one of the first line antihypertensive. Elderly patient, अस्थमाचे पेशंट्स, पेरिफेरल व्हॅस्क्युलरच्या डिसीजचे पेशंट यात ते सेफ आहे. हायपरटेन्शन इन प्रेग्नन्सीसाठी ते सेफ आहे. आणि इमर्जन्सी हायपरटेन्शन मध्ये आपण निकार्डिपिन किंवा क्लेव्हिडिपिन यूज करतो. त्यामुळे हायपरटेन्सिव्ह इमर्जन्सी मध्ये IV रूटनेही ते यूज होतात. पहिला यूज आहे हायपरटेन्शन. कसे यूज होतात, जर फार्मेकोलॉजिकल ऍक्शन विचारला नसतील तर तिथं तुम्ही ऍड करू शकतात. नंतर अंजायना. अंजायनामध्ये ते जे डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आहे, ओके, ते आर्टेरिओ डायलेटेशन करतात. आर्टेरिओ डायलेटेशन झाल्यामुळं आफ्टर लोड कमी होतो, आणि आफ्टर लोड कमी झाल्यामुळं वर्क ऑफ द हार्ट कमी होऊन क्लासिकल अंजायनामध्ये इफेक्ट येतो. जे व्हेरियंट अंजायनाचे पेशंट आहे त्यात करोनरी व्हॅसोडायलेटेशन होऊन इम्प्रुव्हमेंट होते. तर दोन्ही ठिकाणी आपण डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स यूज करू शकतो. कार्डियाक अरेथमियामध्ये आपण, तुम्ही मला सांगा, नॉन डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर यूज करणार का डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर? तर आन्सर आहे कार्डियाक अरेथमियामध्ये आपण नॉन डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर वरापामिल दिल्टेझिम यूज करू शकतो. जसं सुप्राव्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया आहे, तर वरापामिल इज ड्रग ऑफ चॉईस फॉर सुप्राव्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया.
Verapamil is also drug of choice for prophylaxis in PSVT, paroxysmal supraventricular tachycardia. ओके. आणि PSVT ला जर ट्रीट करायचं असेल तर तर ऍडिनोसिन ड्रग ऑफ चॉईस आहे, परंतु अस्थमाच्या पेशंटमध्ये आपण ऍडिनोसिन यूज करत नाही. त्यात मग पीएसव्हीटी ला ट्रीट करायला व्हरापामिल यूज करतात. तर पीएसव्हीटीच्या प्रोफायलॅक्सिससाठी, पीएसव्हीटीच्या ट्रीटमेंटसाठी, सुप्राव्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डियामध्ये, तर अरेथमिया पॉइंट ऑफ व्ह्यू आपण नॉन डायहायड्रोपायरिडिन व्हरापामिल तिल्टेझन यूज करतो. हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी मध्ये पण म्हणजेच HOCM मध्ये आपण हे ड्रग यूज करतो. कॅल्शियम चॅनल ब्लॉकर हार्ट फेल्युअर मध्ये एवढे प्रेफर करत नाही, कारण काही क्लिनिकल ट्रायल्स मध्ये मॉर्टॅलिटी मॉर्बिडिटी दिसून आलेली आहे. आता सीव्हीएस सोडून बाकीचे कुठे यूज होतात, तर ऍज ए टोकोलायटिक इन प्रीमॅच्युअर लेवल, पेरिफेरल वॅस्क्युलर डिसीज असेल, रेनाउंड डिसीज, त्यात यूज करतो. त्यानंतर काही अदर कंडिशन म्हणजे बिलियरी स्पाझम असेल तरी आपण यूज करू शकतो. तर हे अदर युजेसही तुम्हाला कॅल्शियम चॅनल ब्लॉकरचे माहित पाहिजे. आता लास्ट पार्ट ऑफ टुडेज लेक्चर, डिफरन्स बिटवीन निफिडिपिन आणि व्हरापामिल. याचा अर्थ आहे की आपण कोणत्या दोन ग्रुपचा डिफरन्स पाहतोय, डायहायड्रोपायरिडिन आणि नॉन डायहायड्रोपायरिडिन. तर काही डिफरन्स जे आहेत ते तुम्हाला पाठच करावं लागेल, जे फार्मॅकोकायनेटिक रिलेटेड आहे. तर बायोबिलिटी निफिडिपिनची जास्त आहे व्हरापामिलपेक्षा 30 ते 60%, व्हरापामिलची 15 ते 30%. प्लाझ्मा हाफ लाईफ निफिडिपिनचा शॉर्ट आहे 4 तास, व्हरापामिलचा 6 तास आहे. निफिडिपिनचा डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर असल्यामुळं प्रीडॉमिनंट इफेक्ट त्यांचा ब्लड व्हेसलवर आहे आणि हार्टवर डायरेक्ट इफेक्ट वीक आहे. नॉन डायहायड्रोपायरिडिनचा उलटा आहे, प्रीडॉमिनंट इफेक्ट हा नॉन डायहायड्रोपायरिडिनचा हार्टवर आहे, ब्लड व्हेसलवर वीक आहे. हार्ट रेटवर काय ऍक्शन आहे, निफिडिपिन रिफ्लेक्स टॅकिकार्डिया करतं, व्हरापामिल ब्रॅडिकार्डिया करतं. कार्डियाक कॉन्ट्रॅक्टिलिटीवर काय इफेक्ट आहे, निफिडिपिन रिफ्लेक्स सिम्पॅथेटिक ऍक्टिव्हेशन मग कार्डियाक कॉन्ट्रॅक्टिलिटी वाढवतो, व्हरापामिल कमी करतं. एव्ही कंडक्शन निफिडिपिन वाढवतं रिफ्लेक्स सिम्पॅथेटिक ऍक्टिव्हेशन मुळे, व्हरापामिल कमी करतं. तर व्हरापामिलला निगेटिव्ह इफेक्ट आहे, निफिडिपिनला पॉझिटिव्ह इफेक्ट आहे, हे आपण लक्षात ठेवायचं. आणि पॉझिटिव्ह काय आहे, रिफ्लेक्स सिम्पॅथेटिक ऍक्टिव्हेशन मुळे. ओके. अरेथमियामध्ये व्हरापामिल आपण प्रेफर करतो, निफिडिपिन नाही करत. एखाद्याला सिक्स सायनस आहे, सिक्स सायनस म्हणजे इम्पल्स जनरेशन व्यवस्थित होत नाही, अशा पेशंटमध्ये आपण निफिडिपिन यूज करू शकतो. तो हार्ट रेट कमी करत नाही, उलट तो वाढवतो. परंतु व्हरापामिल अशा पेशंटमध्ये कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. अलॉंग विथ बीटा ब्लॉकर निफिडिपिन आपण ऍड करू शकतो, परंतु व्हरापामिल जनरली अवॉइड यूज केले पाहिजे. निफिडिपिनचा सबलिंगल डोसेज फॉर्म अवेलेबल आहे, व्हरापामिल सबलिंगल डोसेज फॉर्म मध्ये अवेलेबल नाही. व्हरापामिल इंजेक्टेबल फॉर्म मध्ये अवेलेबल आहे, पण निफिडिपिन इंजेक्टेबल फॉर्म मध्ये अवेलेबल नाही. तर हे डायहायड्रोपायरिडिन आणि नॉन डायहायड्रोपायरिडिनचा डिफरन्स आहे. ह्याच्यात तुम्हाला तुमचं नॉलेज टेस्ट करण्यासाठी शॉर्ट नोटसाठी हा डिफरन्स येऊ शकतो. म्हणजे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स तुम्ही नीट वाचलेले आहेत का नाही, तुमचं बेसिक क्लिअर झालं का नाही, हे डिफरन्स जर तुम्ही विचारलं तर त्याच्यावरून ते ऍक्सेस होतं. लॉंग क्वेश्चनला जनरली क्लासिफिकेशन, मेकॅनिझम, युजेस, ऍडव्हर्स इफेक्ट विचारतात, ते तुम्ही लिहू शकतात पाठ करून, परंतु हा डिफरन्स लिहायचा तर तुमचे कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. ओके. आणि नेक्स्ट जो डिफरन्स आहे तो निफिडिपिन आणि अँब्लोडिपिन, तो विचारण्याचे चान्सेस कमी आहेत, हा जास्त चान्सेस आहे तुमच्या लेवलला CCMP पॉइंट ऑफ व्ह्यू. निफिडिपिन अँब्लोडिपिन म्हणजे दोन्ही डायहायड्रोपायरिडिन आहे, पण त्यात पण डिफरन्स आहे. निफिडिपिनची बायोबिलिटी लो आहे, अँब्लोडिपिनची हाय आहे. निफिडिपिन क्विक ऑनसेट आहे, अँब्लोडिपिन स्लो ऑनसेट आहे. पीक 1 ते 3 तासात येतो निफिडिपिनचा, अँब्लोडिपिनचा 6 ते 9 तासात येतो. त्यामुळे निफिडिपिन शॉर्ट ऍक्टिंग आहे, अँब्लोडिपिन लॉंग ऍक्टिंग आहे. त्यामुळे रिफ्लेक्स सिम्पॅथेटिक ऍक्टिव्हेशन हे निफिडिपिन बरोबर जास्त आहे, अँब्लोडिपिन बरोबर कमी आहे.
अँब्लोडिपिन आपण वन्स डेली देऊ शकतो, पण निफिडिपिन आपल्याला फ्रिक्वेंट डोसिंग देणं गरजेचं आहे किंवा सस्टेन रिलीज टॅबलेट देणं गरजेचं आहे. कार्डिओव्हॅस्क्युलर मॉर्बिडिटी मॉर्टिलिटी रिस्क निफिडिपिन बरोबर जास्त आहे, कारण ते रिफ्लेक्स सिम्पॅथेटिक ऍक्टिव्हेशन दाखवत आहे, अँब्लोडिपिन बरोबर कमी आहे. हायपरटेन्शन मध्ये आपण अँब्लोडिपिन प्रेफर करतो, कारण तो लॉंग ऍक्टिंग आहे. निफिडिपिन शॉर्ट ऍक्टिंग असल्यामुळे आपण तो प्रेफर करत नाही. तर हे झालं कॅल्शियम चॅनल ब्लॉकर, निफिडिपिन, अँब्लोडिपिनचा डिफरन्स. अशा रीतीने आपण कॅल्शियम चॅनल ब्लॉकर टॉपिक कंप्लीट केलेला आहे. ओके. तर आता याच्यानंतर आपण हायपरटेन्शन मॅनेजमेंट डिस्कस करणार आहोत. त्यामध्ये डायुरेटिक, एसी इनिबिटर, ARB, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर हे टॉपिक परत येणार आहे. त्यामुळे हे टॉपिक तुम्ही पहिले एकदा पाहून घ्या, त्यानंतर तुम्हाला हायपरटेन्शन व्यवस्थित समजेल. आणि हायपरटेन्शनच्या लॉंग क्वेश्चन मध्ये ह्या तिन्ही पैकी एखादा ड्रग तुम्हाला विचारला जाऊ शकतो किंवा बीटा ब्लॉकर पण विचारला जाऊ शकतो, पण जास्त करून एसी इनिबिटर, ARB विचारण्याचे चान्सेस आहे. आणि खूप महत्वाचा लॉंग क्वेश्चन आहे हायपरटेन्शन. त्याचं क्लासिफिकेशन तुम्ही पहा, क्लासिफिकेशन पाठ करा. आधीचे जे व्हिडिओज आहेत ते हायपरटेन्शनचे ते पहा. मी तुम्हाला जर टाकले नसेल तर टाकतो हायपरटेन्शन अंजायनाचे व्हिडिओ. आणि मग हायपरटेन्शन, अंजायना, हार्ट फेल्युअर हे 3 टॉपिक संपले तर सीबीएस सिस्टीम आपली संपते. अरेथमियामध्ये जनरली UG लेवलला कधी क्वेश्चन येत नाही, त्यामुळं अरेथमियावर जास्त चान्सेस नाही. अरेथमिया हा तुमच्यासाठी म्हणजे PG टॉपिक म्हणून कन्सिडर होतो, अँटी कॅन्सर ड्रग्स आणि अँटी अरेथमिक ड्रग. त्यामुळे ते UG पॉइंट ऑफ व्ह्यू आम्ही त्यांना मुलांना शिकवत नाही, बेसिक गोष्टी सांगतो. तर अरेथमिया पण आपण थोडक्यात पाहूया डिटेलमध्ये, त्याच्यावर क्वेश्चन येण्याचे चान्सेस नाही. ठीक आहे. तर हायपरटेन्शन, अंजायना आणि हार्ट फेल्युअर हे 3 टॉपिक आपल्याला महत्वाचे आहेत, ते आपल्याला नंतरच्या लेक्चर्समध्ये घ्यायचे आहेत. ठीक आहे, चालेल. समजलाय टॉपिक? हो सर. ओके. तर ठीक आहे. सायमल्टेनियसली हे तिन्ही ग्रुप तुमचे झाले पाहिजे हायपरटेन्शन लेक्चरच्या आधी, तर ते तुम्ही कव्हर करा. तर हा. तर लॉंग क्वेश्चन मध्ये क्वेश्चन अशाच टाईपचा विचारतील ना, की क्लासिफिकेशन विचारणार हा. अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रगचं, आणि त्याच्यातलं कुठला पण एकच ग्रुपचं ड्रग लिहावे लागतील ना. एकच एकच एकच, हम्म. सगळे नाही विचारत, तेवढा वेळच नाही तुम्हाला. 7 मार्काचा 7.5 मार्कचा लॉंग क्वेश्चन आहे. तर हम्म. क्लासिफिकेशन, फार्मेकोलॉजिकल ऍक्शन पण काही क्वेश्चनलाच विचारता, मोस्टली युजेस ऍडव्हर्स इफेक्ट. क्लासिफिकेशन मेकॅनिझम 1-2 लाईन मध्ये, युजेस ऍडव्हर्स इफेक्ट. फार्मेकोलॉजिकल ऍक्शन ब्रीफ मध्ये लक्षात ठेवलं तरी जाईल. काही क्वेश्चन येतात फार्मेकोलॉजिकल ऍक्शन, आता मॉर्फिन आहे, मॉर्फिनचे विचारतात, तर त्या काही ड्रगचे विचारू शकतात, परंतु जनरली क्लासिफिकेशन, युजेस ऍडव्हर्स इफेक्ट आणि मेकॅनिझम ऑफ ऍक्शन. फार्मेकोकायनेटिक पण जास्त विचारत नाही लॉंग क्वेश्चन मध्ये, कारण ते सगळ्यांचं लक्षात ठेवायला पॉसिबलच नाहीये. आणि कोणत्याही लॉंग क्वेश्चन मध्ये जो मेजर ग्रुप आहे, समजा अंजायनावर लॉंग क्वेश्चन आला तर नायट्रेट विचारणार, बरोबर आहे. Yes, sir. अस्थमावर क्वेश्चन आला तर ब्रॉन्कोडायलेटर ब्रॉन्कोडायलेटर्स. किंवा कॉर्टिकोस्टिरॉइड दोघांपैकी एक विचारणार. असं महत्वाचेच विचारणार. अस्थमामध्ये तुम्हाला सोडियम क्रोमोग्लायकेट कोणी विचारणार नाही, बरोबर आहे, किंवा मॉन्टी लुकास, झाफिर लुकास कोणी विचारणार नाही. ते फक्त क्लासिफिकेशन पॉइंट ऑफ व्ह्यू. तर जे महत्वाचे ड्रग आहे तेच लॉंग क्वेश्चनचा पार्ट असतात, आणि त्याचं मेकॅनिझम, फार्मेकोलॉजिकल ऍक्शन, युजेस ऍडव्हर्स इफेक्ट बघून घ्यायचे. ठीक आहे. तर बेसिक तुम्हाला अटेम्प्ट झाला पाहिजे तो क्वेश्चन. युजेस मध्ये पण आता इन्युमरेट तरी झाले पाहिजे 5-6 युजेस. कधी कधी काय होतं, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर, हायपरटेन्शन सोडून काही आठवतच नाहीये, दुसरं काय आहे. मग ते काय आहे ते तुम्हाला क्लिक होणं महत्वाचं आहे, ते पाठ होणं गरजेचं आहे. त्यात तुम्ही काय ऍड केलं नाही केलं चालू शकतं, पण इन्युमरेट झालं तरी 50% मार्क भेटणार आहे. म्हणजे युजेस ओव्हरलॅप होतात. एसी इनहिबिटर, ARB चे युजेस आणि कॅल्शियम चॅनल ब्लॉकरचे युजेस म्हटलं तर आपल्याला 1-2 झाले का ब्लॉक बसतो, त्यामुळे त्याला पाठच करावं लागणार आहे. लक्षात आलं? मग सीवेस हो रिलेटेड सर. युजेस काय कॅल्शियम चॅनल ब्लॉकरचे ते लक्षात राहतं. चला, हायपरटेन्शन आहे, ठीक आहे, अंजायना आहे, अरेथमिया आहे, बरोबर आहे. त्यानंतर चौथा जो यूज आहे की आपण ऍज अ प्री. हा, कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर, प्री इक्लाम्सिया म्हणजे हायपरटेन्शनशी रिलेटेड तुम्ही तो मेन्शन करू शकतात. त्यानंतर CHF मध्ये रेअरली यूज होतो, आपण ते लिहू शकतो. 4 यूज झाले. 5वा आपण प्री मॅच्युअर लेबर मध्ये यूज करतो, म्हणजे ऍज ए टोकोलायटिक.
आणि पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज, रेनाऊंड डिसीज, त्यात स्मूथ मसल रिलॅक्स झाल्यामुळे व्हॅसोडायलेटेशन होतं, त्यामुळे त्यातही यूज करू शकतो. म्हणजे हे अदर युजेस झाले सीवेज सोडून. मग तसं जर तुमच्या माइंडमध्ये झालं, अरे सीवेजचे 4 युजेस आहे, नॉन सीवेजचे 2 यूज आहे, तर मग ते 6 यूज लक्षात राहणार आहे. लक्षात आलं? तसंच प्रत्येक प्रत्येक टॉपिकचं एका पेजवर तुम्ही तयार केलं, तर एक्झामच्या आदल्या दिवशी ते पेज जरी पाठ केले तरी पण तुम्हाला ते येईल. कारण डिटेलमध्ये आदल्या दिवशी वाचून नाही होणार आहे. एका दिवसात पूर्ण फॉर्मॅट वाचणं शक्य नाहीये. मग तुमची रिव्हिजन महत्वाची आहे. रिव्हिजन मध्ये काय, क्लासिफिकेशन, मेकॅनिझम, युजेस, इन्युमरेट वाले युजेस एका पेजवर लिहून घ्यायचे, ऍडव्हर्स इफेक्ट, म्हणजे ते वाचत चालायचं, ते क्लिक होऊ शकते एक्झामच्या दिवशी लगेच, मग आदल्या दिवशी एकाच पेजवर शॉर्ट मध्ये सर लिहावं लागेल. वरती हा म्हणजे प्रत्येक, क्लासिफिकेशन आणि त्याचं शॉर्ट शॉर्ट मध्ये काय काय एक म्हणजे एक आता दोन दोन तीन तीन कॅल्शियम वर्ड मध्ये. कॅल्शियम चॅनल ब्लॉकरचा जर क्वेश्चन लिहायचा झाला, तर 2 फुलस्केप पेपर मध्ये तुमचा झाला पाहिजे शॉर्ट. तुम्ही ते एक्सप्लेन करू शकता एक्झाम मध्ये, पण तुम्हाला पॉवर पॉइंट लक्षात आले की ते एक पेज तुम्ही नंतर 10 मिनिटात रिवाइज करू शकता, असं झालं पाहिजे. म्हणजे आता जर 1 तास येस कॅल्शियम चॅनल ब्लॉकरला लागत असेल, तर नंतर तो 10 मिनिटात झाला पाहिजे, असा आता 1 तासात तयार करायचा आहे तुम्हाला. आता 1 तास लागू द्या, 2 तास, पण मला नंतर ते 10 मिनिटात झाला पाहिजे. प्रत्येक टॉपिक आपल्याला येस सर. कन्वर्ट 10 मिनिटात करायचा आहे, जेणेकरून आदल्या दिवशी फक्त ते महत्वाचे पॉइंट जरी बघितले तरी तुम्ही तो लिहू शकता. ठीक आहे, तर होईल ते. फक्त त्यानुसार तुम्ही करा. अजून 60 दिवस आहे, अराउंड 60 डेज आहेत एक्झामसाठी. तर शेवटचे 10 दिवस तुम्ही रिव्हिजनला ठेवा. 50 दिवसात सगळे टॉपिक कव्हर झाले पाहिजे असं ठेवा. 50 दिवसामध्ये पण 40 दिवसात कव्हर करा. 10 दिवसात एक रिव्हिजन करा, शेवटच्या 10 दिवसात एक रिव्हिजन करा. म्हणजे जेणेकरून काय होतं की 2-3 रिव्हिजन तुमच्या होतील. किती लक्षात राहतंय, मला आठवल का नाही, काहीच आठवणार नाहीये असं जर वाटत असेल तरी त्याचं टेन्शन घेऊ नका. एक्झामच्या दिवशी सगळं आठवतं, फक्त तुमचे रिडिंग झाल्या पाहिजे, तुमचं रिपीटेड झालं पाहिजे. क्लासिफिकेशन रोज करा. रोज 5-6 सिस्टीमच्या 5-6 क्लासिफिकेशन, सिस्टीमचे नाही होणार, 5-6 क्लासिफिकेशन रोज. जरी काल झालेला असेल तरी आज वाचायचं परत. म्हणजे एक आठवडा ते 3-4 वेळा वाचून होईल. शेवटच्या 7 दिवसांनी मग परत एकदा रिवाइज करायचे. बरोबर आहे? म्हणजे ते क्लासिफिकेशन तुम्ही नोटबुक पण करू शकता, तुम्हाला लिहून पाहिजे सवय असेल तर, जेणेकरून ते तुम्हाला फास्ट रिवाइज होईल. विदाऊट रायटिंग क्लासिफिकेशन लक्षात ठेवायला पण अवघड आहे. त्याच्यामुळं लिहायची सवय तुम्हाला पाहिजे, स्पीड पण पाहिजे, जेणेकरून एक्झाम मध्ये पेपर कव्हर होईल. तर सगळ्या गोष्टींवर तुम्हाला थोडं वर्कआउट करणं गरजेचं आहे. ठीक आहे, चालेल. चालेल, आता हायपरटेन्शनचं कधी घ्यायचं मी तुम्हाला ग्रुपवर टाकतो. दुपारी नाही झालं शक्य आज, तर मी संध्याकाळी घेईल हायपरटेन्शन रात्री 10-10:30 वाजता. 1 तासात आपलं होईल, कारण 3 ग्रुप झालेले आहे. एक्झाम ओरिएंटेड. कधी कधी नोट्स मध्ये खूप जास्त असतं. तुम्हाला क्लासिफिकेशन, युजेस, ऍडव्हर्स इफेक्ट एवढंच महत्वाचं आहे. प्रत्येक ड्रगचे सॅलियंट फीचर कोणी तुम्हाला विचारणार नाही, त्याच्यामुळे त्याच्यात जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही, फक्त वाचायचं. ठीक आहे, चालेल. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सर.